परंधाम परम ब्रह्म परेशं परमीश्वरं विघ्न विघ्नकरं शांतं पुष्टं कान्तमनन्तकम् सुरासुरेन्द्रैः सिद्धेन्द्रैः स्तुतं स्तौमि परात्परम् सुरपद्मदिनेशं च गणेशं मङ्गलायनम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीतनूजावनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपेश गोपीश भवार्णवे स्मात् अनंत नारायण रक्ष रक्ष अनंत नारायण रक्ष रक्ष। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय। प्रभु भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष वाङ्मयीन मूर्ती असलेल्या श्रीमद भागवताला आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी त्याद्वारे आत्मोन्नत होण्यासाठी आपला समाज एक रस करण्यासाठी आपल्या राष्ट्राला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवण्यासाठी अशा उदात्त हेतून अत्यंत प्रेमानं आदरानं निष्ठेनं श्रद्धेनं विश्वासानं या अतिशय प्रसन्न अशा प्रेक्षागृहामध्ये सभागृहामध्ये उपस्थित असलेले श्री गणेश मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी विश्वस्त कार्यकर्ते सेवक आजचे विशेष मान्यवर अतिथी आणि आपण सर्वजण भगवान श्रीकृष्णांचे भक्त भगिनी बांधव महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि आदित्य प्रतिष्ठानचे निस्पृह कार्यकर्ते इंदूर हे शहर एका दृष्टीने भारताचं वैभव आहे। उत्तर दक्षिणेला जोडणारा सांधा म्हणजे इंदूर आहे। मला हे शहर विशेष आवडतं। नव्या जुन्याचा एक मनोहारी संगम या शहरामध्ये संस्थानाची परंपरा असल्यामुळे एक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक अधिष्ठान या शहराला आहेच। आता विज्ञानाची कासी धरल्यामुळे
औद्योगिक क्रांतीकडेही शहर झेपावते असा नव्या जुन्याचा अतिशय सुंदर संगम समन्वय ज्या शहरामध्ये, तिथेही श्रीमद भागवताची कथा करत असताना माझ्या मनाला विशेष आनंद होतो. आत्तापर्यंतचे इंदूरमध्ये जेवढे कार्यक्रम आम्ही केले, आपल्याच वतीने केले, ते एकतर मैदानावर झालेले होते, अभय प्रसाद सारख्या अतिशय विशाल अशा स्टेडियमवर झालेले होते. अशा विशाल प्रांगणामध्ये किंवा अशा ठिकाणी कार्यक्रम होताना वक्ता श्रोता संवाद होतो, पण श्रोत्यांची प्रतिक्रिया चटकन कळत नाही एवढ्या विशाल अशा स्थळामध्ये. ती मला इथे कळली, कारण इथे मला सगळे माझ्यासमोरचे श्रोते दिसत आहेत जास्ती. इंदूरचे श्रोते सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत, नागर आहेत, चांगल्या जागा उचलून धरतात, वक्त्याचं कौतुक करतात. पण इंदूरचे नागरिक इतके खोकतात हे मला आज प्रथमच कळलं. थंडीचे दिवस आहेत, स्वाभाविक आहे, असं घडू शकतं. प्रत्येक मनुष्य हा सत्व, रज आणि तम अशा त्रिगुणांचा समन्वय झालेला आहे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या ठिकाणी सात्विक अहंकार असतो, राजस अहंकार असतो आणि तामसी अहंकार असतो. ज्या वेळेला मानवामधला सत्वगुण प्रबळ होतो त्यावेळेला त्याच्या हातामधून सत्कार्य घडतं. राजस अहंकार त्याचा जागतो त्यावेळेला तो स्वार्थाचं काम करतो, आणि त्याचा तमोगुण ज्या वेळेला प्रबळ होतो तो त्यावेळेला कुटुंब, स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा घात होईल असं काहीतरी कार्य करतो. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने जागरूक राहिलं पाहिजे की सत्वगुण आपला प्रधान असला पाहिजे. समर्थ रामदासांनी फार सुंदर सांगितले, उठे परमार्थाची गोडी, भजन क्रियेची आवडी, परोपकाराची तातडी, तो सत्वगुण. संसार दुःख विसरवी, तो सत्वगुण. ज्ञान शिकवी अज्ञाना, तो सत्वगुण. जितुके काही आपणास ठावे, तितुके जनास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हा सत्वगुण आहे. म्हणून प्रत्येकाने सत्वगुणाची कास धरावी आणि आत्मोन्नत व्हावं. सत्वगुण हा समाजाला उन्नत करतो, व्यक्तीला तर करतोच करतो, कुटुंबासहित समाजाला उन्नत करतो आणि राष्ट्राची अभेद्य बांधणी करत असतो. गीता आणि भागवतासारखे जे अलौकिक ग्रंथ आहेत त्यांचा हेतू हाच आहे की समाजामधली व्यक्ती सत्वगुणी व्हावी. लोककल्याणाचं, विश्वकल्याणाचं कार्य प्रत्येक व्यक्तीच्या हातून घडावं. स्वार्थ साध हे कोणाला सांगावं लागत नाही, ते जन्मताच कळतं. अगदी लहान मुलं सुद्धा आपली वस्तू दुसऱ्या कोणाला देत नाही, त्याला समजावून सांगायला लागतं, अरे मग हे दादालाही द्यायला पाहिजे, ताईलाही द्यायला पाहिजे, तरी ते पोर द्यायला तयार नसतं. स्वार्थ साध हे सांगायची आवश्यकताच नाही, जन्मतःच तो गुण असतो. पण द्यायला शिकावं हा संस्कार कुटुंबामध्ये करावा लागतो. यालाच आपल्याकडे धर्मशास्त्रांनी एक सुंदर संज्ञा वापरली आहे. या संज्ञेचा अर्थ इतका व्यापक आहे, या संज्ञेला म्हणतात यज्ञ. आपल्या हातून कुठलंही चांगलं कृत्य होणं म्हणजे यज्ञ आहे. कारण चांगलं काम करण्यासाठी आपल्याला काही त्यागावं लागतं, काही चांगलं धारण करण्यासाठी काही वाईट टाकावं लागतं, त्याच्याशिवाय चांगलं धारण करता येत नाही. सद्गुण धारण करण्यासाठी दुर्गुण टाकावे लागतात. जीवन मूल्य धारण करण्यासाठी तमोगुण, रजोगुण कमी करावे लागतात. हे करावं म्हणून तर गीता आणि भागवत याचं अध्ययन आपण मनापासून करावं. आपण कुटुंबासाठी काही त्याग केला, वस्तुतः तो त्याग नव्हे,
कुटुंब सुखात राहावं म्हणून आपण एखादी गोष्ट केली तर ती यज्ञरूपच आहे. समाजाच्या हितासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनामधले 2 तास काढून दिले तर तो यज्ञच आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी आपण चंदनासारखे झिजलो तर तो यज्ञच आहे. किंबहुना मानवी जीवन म्हणजे सर्व धर्मग्रंथ सांगतात यज्ञच आहे. आणि यज्ञ केल्यानंतर शेवटी 7 नद्यांचं सागरांचं जल आणून त्याच्यामध्ये स्नान करायचं असतं. त्याला अवभृत स्नान असं म्हटलं जातं. मानवी जीवन हा यज्ञ आहे आणि मानवी जीवनाचा अवभृत स्नानाचा क्षण म्हणजे मानवाचा मृत्यू आहे. धक्काच बसेल अनेकांना ऐकून. आपलं अवभृत स्नान कोणतं तर मृत्यू. पण तो मृत्यू येताना प्रत्येक मानवाला धन्योहम धन्योहम कृतार्थोहम असं म्हणता आलं पाहिजे. म्हणून गीता भागवताची कास धरा. गीता भागवत तुम्हा आम्हाला हे शिकवतं की मानवी जीवन केवळ स्वतःपुरतं जगण्यासाठी नाही. दक्षाने तसा जगायचा प्रयत्न केला म्हणून शंकराने त्याला शास्त केलं. हा इतिहास आपण पाहिला. दक्ष हा पराकोटीचा स्वार्थी होता. यज्ञ व्हावा, त्या यज्ञामध्ये आपली स्तुती व्हावी, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपलं वैभव वाढावं, कीर्ती मिळावी आणि समाजामध्ये सुप्रतिष्ठा आपली प्राप्त व्हावी. एवढाच जर मानवी जीवनाचा उद्देश असेल तर मनुष्य स्वतःपुरताच जगेल. दक्ष प्रजापती तेच करत होता आणि म्हणून त्याला खरा यज्ञ कोणता असतो ते शंकरांनी शिकवलं. त्याचा स्वार्थी यज्ञ उद्ध्वस्त केला आणि त्याला व्यापक यज्ञाची संकल्पना, बैठक, अधिष्ठान प्रदान केलं शंकराने. तो अतिशय रोमांचकारी इतिहास आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिला. आपण पाहत होतो की स्वयंभव मनूला 2 पुत्र झाले. त्यातला एक प्रियव्रत होता आणि दुसरा उत्तानपाद होता. हा जो उत्तानपाद राजा आहे त्याला 2 पत्नी होत्या. एकीचं नाव होतं सुनीती आणि दुसरीचं नाव होतं सुरुची. लहानपणी आम्ही कथा ऐकल्या. कोणी एकेकाळी एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती दुसरी नावडती. अशाच कथा असायच्या सगळ्या. तर आम्हाला लहानपणी नेहमी प्रश्न पडत असे, एक आवडती दुसरी नावडती का? मी आजीला केव्हा तरी विचारायचं दुसरी नावडती का, तर ती प्रेमाने धपाटा घालायची माझ्या पाठीवर आणि मेल्या आहे ती गोष्ट ऐक ना, मध्ये कसले प्रश्न विचारतोस. उत्तानपाद राजाला 2 पत्नी, एक आवडती आणि एक नावडती. हा इतिहासही आहे बरं का. आणि इतिहासाबरोबर मांडलेलं एक सुंदर रूपक सुद्धा आहे. खरं तर आपल्यापैकी प्रत्येक जण उत्तानपादच आहे. कोणत्या अर्थाने? आपला जन्मच उत्तानपाद होतो. बरोबर आहे ना? आपला जन्म कसा होतो ते 8वा महिना झाला. उत्तानपाद जन्म झाला नाही तर मुलाची बाळंतिणीची सुटका करणं अवघडून जातं. आपल्यापैकी जन्माला येणारा प्रत्येक जीवच उत्तानपाद आहे. त्याचा केवढा व्यापक अर्थ सांगितला भागवताने. बर, त्याला 2 राण्या, एक सुनीती आणि दुसरी सुरुची. आता गंमत अशी होती की त्यातली सुनीती नावडती होती आणि सुरुची अत्यंत आवडती होती. आपलंही असंच असतं ना, जे रुचीचं आहे ते आपल्याला आवडतं. नीतीचं आवडतंच असं नाही बरं का. बरोबर आहे ना? किंबहुना नीती सदाचारावर चालायचं म्हटलं तर अनेकांची अडचण होते. मग नको वाटतं त्याच्यावर चालायला अनेकांना. तेव्हा मानवाची प्रवृत्तीच आहे. म्हणून आमच्या वेदांनी इतकं सुंदर वचन सांगितलंय, आनो भद्राहा क्रतवो यंतु विश्वतः. काय वचन आहे? आमच्या कानावर कल्याणकारी विचार पडत. अर्थ आपल्या लक्षात आला का? आमच्या कानावर आम्हाला जे हवेत ते विचार पडत असं वेद म्हणत नाही. वेद म्हणतो कल्याणकारी विचार कानावर पडावेत. प्रसंगी कानाला, श्रुतीला ते कटू लागतात पण परिणामी हितावह असतात. आई वडील काही वेळेला कान उघडणी करतात, त्याचा अर्थ आपल्याला पुढे हळूहळू कळत जातो. वय जसं वाढत जातं तसं कळत जातं.
लहान मुलांना काहीच कळत नाही त्यावेळेला. कोणा मुलाची कथा सांगतात ना, शाळेत गेला पहिल्या दिवशी परत आला, आईला म्हणाल मी जात नाही आता शाळेमध्ये. आई म्हणाली काय रे काय झालं? तो म्हणाला आमच्या बाईनं काही येतच नाही. आई म्हणाली बाईनं काही येत नाही म्हणजे काय, काय झालं? तो म्हणाल त्या आम्हालाच विचारतात 2 + 2 किती, एवढंही माहिती नाही त्यांना. बऱ्याच वेळेला जीवनामध्ये आपली अवस्था अशीच असते ना. खरं नीतीच्या पथावर चालण्यासाठी काही चटके सोसावे लागतात. सदाचाराच्या पथावर, धर्माच्या पथावर चालत असताना काही सोसावं लागतं आणि काही त्यागावंही लागतं. चंगळवादाला यापैकी काही करावं लागत नाही. इंद्रियांना भरपूर द्यायला, शरीराची नासाडी करून टाकायला विशेष काही करावं लागत नाही. तू जेव असं माणसाला सांगावं लागत नाही. भूक लागली की तो जेवतोच. पाणी पी असं सांगावं लागत नाही. तहान लागली की पाणी पितो. त्या त्या इंद्रियाची जी भूक असते त्या त्या इंद्रियाला आपण ते देतच जातो. पण हे देत असताना मन, चित्त, बुद्धी, अहंकाराला चांगलं द्यायचं आपण विसरून जातो. पहा बरं, मन आहे ते होय किंवा नको म्हणतं, संकल्प विकल्प करतं. मनाचं कार्य आहे संकल्प विकल्प करणं. मन ठरवतं होय किंवा नाही, प्रवचनाला जायचं का जायचं नाही, मन ठरवतं पहिल्यांदा. म्हणजे मनामध्ये तो विचार पहिल्यांदा येतो कोणत्या याचा होय किंवा नाही. त्याचा निश्चय कोण करतं? मानवाची बुद्धी करते. तो एकदा निश्चय बुद्धीनं केला की मग तो विषय आपल्या चिंतनाचा होतो. तो चिंतनाचा विषय कोण करतं? चित्त करतं. आणि प्रत्यक्ष कृती कोण करतं? आपला अहंकार. मन, चित्त, बुद्धी, अहंकार मिळून अंतःकरण चतुष्टय आहे. याला सूक्ष्म देह असं म्हणतात. हा सूक्ष्म देह आपल्याला दिसत नाही. मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही, अहंकार दिसत नाही, चित्त दिसत नाही, पण आहेत. डोळ्याला दिसणारा स्थूल देह पंचभूतात्मक आहे हे खरं आहे, पण त्याच्या आत असणारा सूक्ष्म देह डोळ्यांना दिसत नाही. तो अनुभवायला येतो. ईश्वर असाच अनुभवायचा असतो. सुनीती सदाचारावर चालणारी होती. सुरुची आपल्या आवडीच्या विषयावर चालणारी होती. त्याच्यामुळे उत्तानपाद राजाला सुरुची आवडायची आणि सुनीती आवडायची नाही. या सुनीतीच्या पोटी एक पुत्र जन्माला आला, त्याचं नाव ध्रुव. आणि सुरुचीच्या पोटी एक पुत्र जन्माला आला, त्याचं नाव उत्तम. हे 2 पुत्र, 2 राण्या यांच्यामध्ये त्या राजाचा काल अतिशय आनंदात जात असे. आपल्याकडे म्हण आहे, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. जे बुद्धिवान असतात, सत्सद्विवेक बुद्धी ज्यांची जागी असते, त्यांचा कालापव्यय अकारण गोष्टीमध्ये कधी होत नाही. काव्यशास्त्र विनोदेन म्हटलेलं आहे. काव्यशास्त्र आणि तत्वाचा बोध करून घेण्यामध्ये जे धीमती असतात, म्हणजे चांगले बुद्धिवान असतात, त्यांचा कालखंड उत्तम प्रकारे नेहमी जात असतो. आणि म्हणून हा राजा आपलं मन नेहमी चांगल्या गोष्टींमध्ये लावत असे. पण त्याच्या मनामध्ये विचार यायचाच की आपण थोडेसे पक्षपाती आहोत. त्याला जाणीव होती. सुरुचीच्या बाबतीत आपण पक्षपाती आहोत आणि सुनीतीवर आपल्या हातून अन्याय होत आहे. आणि एक दिवस असं झालं की उत्तम म्हणजे सुरुचीचा मुलगा उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसलेला होता. आणि त्यावेळेला ध्रुव तिथे खेळण्यासाठी आला आणि त्यांनी पाहिलं उत्तम मांडीवर बसलेला आहे. तेव्हा ध्रुव पुढे गेला आणि राजाच्या मांडीवर बसला. त्यावेळेला त्या सुरुची राणीनं त्याला हात धरून खाली खेचले आणि ती म्हणाली, तुझी पात्रताच काय वडिलांच्या मांडीवर बसायची? तू तर नावडतीचा मुलगा आहेस. तुझी आई पहिल्यांदा राजाला आवडती होऊ दे. माझ्या पुत्राविषयी जसं ममत्व राजाच्या पोटामध्ये आहे तसं तुझ्याविषयी जागरूक होऊ दे. तसं झाल्यानंतर तू राजाच्या मांडीवर बैस. ध्रुव लहान होता, 5-7 वर्षांचा, पण लहान मुलांना सुद्धा मानापमान कळतात. त्याचा एवढा अपमान झाला, दोन्ही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आणि तसाच तो धावला आणि आईला मिठी घातली त्याने. सुनीतीला कळेना की हा का रडतोय.
तिनं त्याची समजूत घातली, डोळे पुसले आणि म्हणाली, बाळा का रडतोस? झालेली सगळी घटना त्या छोट्या ध्रुवानी आपल्या आईच्या कानावर घातली. त्यावेळेला आई म्हणाली, बाळा दुर्दैवानं आपल्या वाट्याला हे आलेलं आहे, हे खरं आहे, पण मानवानी सोसून दुःखाला धीरोदात्तपणे सामोरं जाऊन त्यातून वाट काढावी, मार्ग काढावा, याच्यामध्येच मानवी जीवनाचा पुरुषार्थ आहे. मानवाच्या वाट्याला सुखदुःख आलटून पालटून येतच असतात. कोणी एका राजाची कथा सांगतात की त्यांनी गळ्यामध्ये म्हणे एक नित्य पाटी लावलेली होती. हेही दिवस जातील, चांगलेही जातील आणि वाईटही जातील, असा त्याचा भावार्थ. आलटून पालटून हे चक्र चालूच असतं, सुखामागून दुःख, दुःखामागून सुख. म्हणून गीतेनेही सांगितलेलं आहे, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह आगमापायिनो नित्याह तान तितिक्षस्व भारत. अतिशय सुंदर सांगितले. सुखामागून दुःख, दुःखा म्हणून तितिक्षा जागवावी, दुःख सहन करण्याची शक्ती जागवावी. एक सुंदर चीनी लोककथा आहे. त्या लोककथेमध्ये सांगितले की एक शेतकरी होता चीनमध्ये. घरी एक घोडा, काही बैल, छोटं शेत होतं त्याचं, एक चांगला मुलगा होता घरी. एकदा काय झालं की त्याचा हा जो घोडा होता तो एकदा उधळला कुठेतरी आणि शेजारी जंगल होतं त्याच्यामध्ये निघून गेला. शेजारी सांत्वनाला आले, म्हणाले, बाबा रे बघ, घोडा पाळणं अवघडच असतं, तरी तुला सांगत होतो तबेला कर, तबेला कर, तू केला नाहीस, गेलं ना घोडा, आता जाऊ दे, दुःख मानू नकोस. 2 दिवस गेले आणि चमत्कार घडला. हा जो घोडा गेलेला होता जंगलामध्ये तो 4 जंगली घोडे घेऊन परत आला. आल्याबरोबर सगळे धावले शेजारी. बघ म्हणाले, सांगत होतो घोडा पाळणं किती चांगलं, एकाचे 5 घोडे झाले आता तुझ्या घरी. आता आलेल्या जंगली घोड्यावर या शेतकऱ्याचा मुलगा बसला आणि एकदा रपेटीला गेला. आता ते असं जनावर होतं स्फूर्तीला की त्यांनी हा घोडदौड करत असताना त्याला दिलं भिरकावून. भिरकावून दिल्यानंतर हा तरुण खाली पडला आणि त्याचा हात मोडला. शेजारी आले, बघ म्हटले, तुला सांगत होतो घोडं नाही तर वाईटच असतं की नाही, बघ तुझ्या मुलाचा हात मोडला आता त्यांनी, बघ तुला दुःख प्राप्त झालं. एवढेच चीनमध्ये सैन्याची भरती चाललेली होती. नेमके राजाचे सैनिक या शेतकऱ्याच्या घरी आले. हा तरुण होता, त्याला पाहिलं तर याचा हात मोडलेला. ते म्हटले, याचा काय उपयोग आहे, याला नको न्यायला सैन्यामध्ये, हात मोडला यायचा आहे. गेले निघून. ते गेल्यावर शेजारी आले, म्हटले, बघ तो पडला, छान झाले की नाही, नाहीतर त्याला पकडून सैन्यात दामला असता राजाने. ही अशीच गंमत असते मानवी जीवनाची. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख, आगमा पाहिनो नित्याहा तान तितिक्षस्व भारत. सुनीती म्हणाली, ध्रुवा मी तरी काय करू, तुझ्या वाट्याला, माझ्या वाट्याला राजाकडून अपमान आलाय, पण बाळा एक दिवस असा येईल की राजा आपला नित्य सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. पण ध्रुव म्हणाला, माते मी आता काय करू यासाठी. त्यावेळी तिनं त्याला सांगितलं, तू एकच कर, नारायणाला शरण जा, नारायणाची उपासना कर. तो करुणा घन आहे, करुणा सागर आहे. तो भक्तांवर बोलतो, भक्तांवर कृपा करतो, भक्तांना आत्मोन्नत करतो, मुक्तीचा मार्ग दाखवतो, ज्ञानोत्तर भक्ती प्रदान करतो. काय करत नाही नारायण. त्या नारायणाचं कौतुक असं आहे, मानवी जीवन, आपल्या भक्ताचं जीवन तो धन्य करून टाकतो. बाळा तू नारायणाची तपश्चर्या कर. पण बाळा तुला कसं जमेल, तू फार लहान आहेस अजून. तेव्हा ध्रुवाने कृतनिश्चय प्रगट केला आणि तो म्हणाले, मी लहान असलो तरी नारायणाची उपासना करेन. योगायोग असा आला की नारद मुनी तिथे आले. आपल्याकडे इतिहासामध्ये 8 नारद मुनी आहेत बरं का. पुढे थोडक्यात माहिती सांगेन त्यांची. पण विश्वामध्ये सर्वत्रगामी जे कळलावे नारद आहेत ते आले इथे. ते कळ लावायचे पण त्याच्यामध्ये परिणामी हिताहं घडायचं, हे त्यांचं कौतुक होतं. ते म्हणाले, बाळा तू फार लहान आहेस, तू कुठे निघालास आत्ता. ध्रुव म्हणाला, मी वनामध्ये निघालो, नारायणाची उपासना करेन. मला माझ्या सावत्राईनं माझ्या पित्याच्या मांडीवरून खेचून खाली काढलं. मी नारायणाच्या कृपेनं असं स्थान प्राप्त करेन की ते आढळ असेल, अचल असेल, निश्चल असेल.
नारद म्हणाले, बाळा तू खूप लहान आहेस. जंगलामध्ये वन्य श्वापद असतात, नाग साप असतात, गर्द जंगल आहे, कोण तुला चावे घेईल, तिथे राक्षसांची वस्ती असते. बाळा तू एकटा कसा राहशील तिथे. नाना प्रकारे समजूत घालायचा प्रयत्न केला, पण ध्रुवानी ऐकलं नाही. तो म्हणाला, मला मार्ग दाखवा, मला मंत्र द्या, मी अतिशय कठोरपणे उपासना करीन. महाराष्ट्रामध्ये एक स्थान आहे, नाशिक जवळ. नाशिक ही पुण्यभूमी मानली जाते. पुण्यसलीला 7 नद्यांपैकी गोदावरी तिथून वाहते, आपल्याला माहिती आहे. या नाशिकच्या जवळ 1.5-2 मैल अंतरावर टाकळी या नावाचं गाव आहे, आणि तिथे गोदावरी आणि नंदिनी अशा 2 नद्यांचा संगम आहे. या संगमामध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये एक बालक उभा राहत असे, 11-12 वर्षांचा, जो पुढे समर्थ रामदास या नावानं ख्यातनाम झाला. नारायण 12 वर्षाचं पोहर त्या संगमामध्ये पहाटेपासून दुपारी 12 पर्यंत पुरश्चरणासाठी उभं राहत असे. आज टाकळीला जात त्याची अभ्यासिका म्हणून जागा दाखवतात. आज ती बांधून काढली सगळी, त्याला दार केले, एक खड्डा आहे जमिनीमधला, दुसरं काही नाहीये. पावसाळ्यामध्ये तिथे पाणी येत असेल, त्या कालखंडामध्ये भयंकर जंगल होतं तिथे. हा मुलगा कसा राहिला असेल आणि त्यांनी कशी उपासना केली असेल, मन आपलं आश्चर्याने अक्षरशः थक्क होऊन जातं. ध्रुवानी आपला कृतनिश्चय प्रगट केला आणि नारदांना कौतुक वाटलं, आणि त्यांनी त्याला जो मंत्र दिला तो अतिशय सुंदर होता. कोणता? ओम नमो भगवते वासुदेवाय. बस याचा तू जप कर ध्रुवा, तुझं कोट कल्याण होईल. आणि ध्रुवानी तपश्चर्या मांडली, अशी तपश्चर्या केली की त्या नारायणाला वासुदेवाला धावत यावं लागलं. आपल्याकडे भक्तांचे प्रकार सांगितलेत. आर्त भक्त आहे, अर्थार्थी भक्त आहे, जिज्ञासू भक्त आहे आणि ज्ञानी भक्त आहे. 4 प्रकार सांगितले. कोण कोण आहे ते अगदी स्थूल मानाने सांगायचे झाले तर ज्या वेळेला संकटात आहोत त्यावेळेला कळवळून आपण साथ घालतो, परमेश्वरा पाव आणि संकटातून मला पलीकडे ने, त्यावेळी तो आर्त भक्त असतो. द्रौपदी त्याचं आदर्श उदाहरण आहे. अर्थार्थी भक्त म्हणजे हा ध्रुव आहे. त्याला काहीतरी प्राप्त करायचं होतं, अढळस्थान प्राप्त करायचं होतं, तो अर्थार्थी भक्त आहे. जिज्ञासू भक्त कोण आहेत? की ज्यांना परमार्थ साधन अध्यात्म जाणायचे, करून घ्यायचे. भगवंतांचे असंख्य भक्त आहेत. अर्जुन आहे उदाहरणार्थ. आणि ज्ञानी भक्त जे आहेत त्याच्यामध्ये विदुर आहे, उद्धव आहे, याच्यासारखे ज्ञानी भक्त आहेत, आत्मज्ञानी महापुरुष आहेत. तर 4 प्रकार आहेत. इथे प्रत्यक्ष वासुदेवाला धावावं लागलं, नारायणाला. तो प्रसन्न झाला आणि तरी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करणारा हा ध्रुव त्याच्याच भावावस्थेमध्ये तल्लीन झालेला होता. शेवटी वर्णन असं आहे भागवतामध्ये की हा चतुर्भुज सावळा भगवान प्रगट झाला आणि त्यांनी त्याच्या हातामध्ये असलेला शंख, चतुर्भुज आहे, शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेला, तो शंख त्यांनी त्या ध्रुवाच्या गालाला लावला आणि सांगितलं, बाळा सावध हो, सावध हो. आणि तो ध्रुव सावध झाला आणि आश्चर्यानं टकटका बघत राहिलाय. इतकं लहान बाळ ते, त्याला तो वासुदेव प्रसन्न झालेला. मन निरागस असेल तर परमात्मा लवकर प्राप्त होतो बरं का. म्हणून लवकर परमार्थ साधनेला लागावं. माणसं एकदा मोठी झाली की फार विकल्प येतात मनामध्ये आणि मन मग निरागस राहत नाही, वृत्ती निरागस राहत नाही. हा मुलगा इतका निरागस होता की वन्य श्वापदा असोत काय नसोत काय, काही असलं तरी तो त्याच्या नामस्मरणामध्ये दंग होता. त्या मुलाची कथा सांगतात ना की शाळा पलीकडे मध्ये जंगल आणि गाव अलीकडे, काय करायचं, घाबरायचा. तेव्हा आई म्हणायची, बाळा चिंता करू नको, गोपाल नावाचा तुझा एक मित्र जंगलामध्ये राहतो, त्याला हाक मारत जा. तो गोपाल म्हणजे भगवान श्रीकृष्ण. या मुलाची इतकी खात्री होती, आईने सांगितलं 100% सत्य असलं पाहिजे म्हणून तो जंगलामध्ये प्रवेश त्यांनी केला की गोपाला ये रे म्हणून तो कळवळून साथ घालायचा आणि भगवान श्रीकृष्ण गोपाल रूपाने त्याच्याबरोबर जायचा, पलीकडे सोडून यायचा. एके दिवशी गुरुजींनी विचारलं, बाळा तुला भीती नाही का वाटत, एकटा येतो जंगलातून? तो म्हणाल, मी एकटा कुठे येतो, गोपाल आहे माझ्या बरोबर. तेव्हा गुरुजींना नवल वाटलं. ते म्हणाल, दाखव तू बरोबर, तू कोणाबरोबर येतोस. हा दुसऱ्या दिवशी निघाला, हाक मारली, भगवान श्रीकृष्ण आले, गप्पा करत आले
आणि जंगलाच्या काठावर आल्याबरोबर हा मुलगा पुढे आला गप्पा मारत मारत. गुरुजी उभे होते, म्हणाल तुझा मित्र कुठे आहे? तेव्हा तो म्हणाला हा काय माझ्या बरोबर आहे. मागे वळून पाहतो तर कोणी नाही. जितकं निरागस मन, जितकं विशुद्ध मन, जितकं शुद्ध चित्त, जितका अहंकार मीपणा लोप पावलेला, तितकं आपण जास्ती परमात्म्याच्या जवळ जातो. थोरपण पराची सांडीचे, व्युत्पत्ती आघवेची विसरीचे, जै जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. काय माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर सांगितलेलं आहे. थोर पण मी पण टाका म्हटलेलं आहे. व्युत्पत्ती आघवेची सांडी, मी कुणी अहम विशेष आहे असं माणसाच्या मनामध्ये नित्य असतं आणि योग्यही आहे. थोडा अहंकार मी जीवनामध्ये इतकं मिळवलं असा कळत न कळत अहंकार मानवाच्या मनामध्ये असतो. माऊली म्हणते हे थोरपण, तथाकथित थोरपण, तथाकथित अहंकार, आपली व्युत्पत्ती सगळं विसरून जा. जै जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून माऊली सांगते जितके लहान व्हाल म्हणजे अहंकार जितका विसराल तितकी माझी जवळीक होईल रे बाबा तुझ्याशी. हा ध्रुव इतकी जवळीक करून गेला परमात्म्याला आणि मग परमेश्वराने त्याला विलक्षण ज्ञान प्रदान केलं. ते केल्यानंतर त्यांनी जी स्तुती गायलेली आहे परमात्म्याची ती इतकी गोड आहे की परमात्म्या सगळ्याचं आदिकारण तूच आहेस हे मला कळलं, उमगलं. तूच अनंत रूपानं या सृष्टीमध्ये नटलेला आहेस. गीतेने म्हटलेलं आहे वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभा. हे सगळं वासुदेवमय आहे. हे ज्याला कळलं आणि त्यांनी ज्याचा अनुभव घेतला तो महात्मा आहे. पण असा महात्मा दुर्लभ असतो. शब्दांनी बोलणं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. स महात्मा स दुर्लभ. हा खरंच आहे, 100% सत्य आहे. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा होतला भाव. हा अनुभव ध्रुवानी घेतला आणि ध्रुव कृतार्थ आणि धन्य होऊन गेला. त्याला विष्णू लोकाची प्राप्ती, आढळ लोकाची प्राप्ती प्रत्यक्ष नारायणाने म्हणजे भगवान महाविष्णूंनीच करून दिली. आणि ज्या वेळेला असा तो कृतार्थ झालेला, देवतांनी म्हणे त्याच्यावर पुष्पवृष्टी केली, असा कृतार्थ झालेला ध्रुव ज्या वेळेला परत आला त्यावेळेला त्याच्या स्वागताला उत्तानपाद राजा आणि त्याच्या दोन्ही राण्या आल्या. मानवाच्या हातून कर्तृत्व घडलं की हा चमत्कार घडतो. म्हणून आपल्याकडे मराठी भाषेत एक फार सुंदर म्हण आहे, प्रसंगाशिवाय परिचय नाही, पराक्रमाशिवाय पवाड नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. पाठ आहे. जगामध्ये असंच आहे, काही विशेष आणि योग्यच आहे. विशेष कर्तृत्व गाजवल्याशिवाय समाजाने तरी नमस्कार का करावा एखाद्या व्यक्तीला? उत्तानपाद राजा, त्याचे अमात्य, त्याचे मंत्री, त्याचे प्रधान, दोन्ही राण्या सुरुची पश्चाताप पावलेली, उत्तम त्याचा भाऊ, सगळे त्याच्या स्वागताला. उत्तानपाद राजा कृतार्थ झाला आणि काही वर्षांनी त्यांनी निवृत्ती स्वीकारली. पूर्वीची परंपरा फार छान होती, राजे वानप्रस्थी होत. आता 3-3, 4-4 शस्त्रक्रिया झाल्या तरी सिंहासन सोडत नाही. काय आश्चर्य आहे ना, खरंच आश्चर्य. कौतुक करण्यासारखं आहे खरं. म्हणजे सत्तेची लालसा हा किती असावी मानवाला, आश्चर्य आहे खरोखर करण्यात. पूर्वी वानप्रस्थी होत. किंबहुना वर्णन असं आहे की मस्तकावरचा एक केस जरी पांढरा दिसला त्या क्षणी राजांनी निवृत्त व्हावं आणि पुढच्या पिढीला सिंहासनावर बसवावं. हे कौतुक होतं आपल्याकडे. तो उत्तानपाद राजा असाच निवृत्त झाला, वानप्रस्थामध्ये निघून गेला आणि ध्रुवानी अतिशय प्रेमानं प्रजाजनांवर प्रेम करून वात्सल्य करून आपलं राज्य उत्तम प्रकारे चालवलं. पण सगळेच दिवस काही सारखे नसतात आणि त्याच्यामध्ये यक्षांच्या बरोबर त्याला एकदा युद्ध करावं लागलं. त्या युद्धामध्ये त्याचा सावत्र भाऊ उत्तम मारला गेला. त्याचं विलक्षण दुःख या ध्रुवाला झालं. कसं गौरवशाली परंपरा आहे ना आपल्या राष्ट्रामध्ये. प्रभू रामचंद्रांना सख्खा भाऊ नाही एक सुद्धा. भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न सावत्र भावंड आहेत रामाची.
पण आज भावंडांनी एकमेकावर प्रेम कसं करावं तर या सावत्र भावांचा आदर्श आपण गातो. काय कौतुक आहे आपल्या राष्ट्राचं, केवढं विलक्षण आहे. महाभारतामध्ये प्रसंग आहे की त्या युधिष्ठिराला यक्षाने प्रश्न विचारला. अगोदर त्याची 4 भावंड मृत होऊन पडलेली होती. यक्ष म्हणाला, माझ्या प्रश्नांची नेटकी उत्तर दिलीस, 4घांपैकी एकाला उठवेन. युधिष्ठिराने इतकी सुंदर उत्तर दिली त्या यक्ष प्रश्नाला. यक्ष प्रसन्न झाला आणि म्हणाला, आता बोल, कोणाला जिवंत करू? भीम, अर्जुन, नकुल, सहदेव? युधिष्ठिराने विचार केला काही क्षण आणि तो म्हणाला, यक्षा माझ्यावर एक कृपा कर, नकुलाला जिवंत कर. ते यक्ष म्हणाला, वेडा आहेस का? एवढा महाबलाढ्य भीम आहे, अजिंक्य धनुर्धर अर्जुन आहे, तुझे दोन्ही सख्खे भाऊ आहेत, सावत्र भावाला जिवंत करायला कशाला सांगतोयस? नकुल सहदेव सावत्र भाऊ आहेत, माद्रीचे पुत्र आहेत. त्यावेळी युधिष्ठिराने जे उत्तर दिलं ना, इतकं अलौकिक आहे. म्हणजे भारतवर्षाची उदात्त परंपरा, काय शिकावं आपण त्याच्यामधून ते सांगणारी ही कथा आहे. तो यक्षाला युधिष्ठिर म्हणाला, यक्षा, कुंतीचा एक पुत्र जिवंत आहे, तसा माद्रीचाही एक पुत्र जिवंत असावा, हीच माझी भावना आहे, म्हणून तू नकुलाला जिवंत कर. तो यक्ष इतका प्रसन्न झाला, 4 भावंडांना त्यांनी उठवलं. सावत्र भावंडांवर प्रेम करणारी आपली संस्कृती आहे, आपला धर्म आहे. आणि आज स्क्वेअर सेंटीमीटर साठी गळे घोटतात सख्खी भावंड एकमेकाचं. आणि बायको सगळ्यांचे, तुम्ही भोळे सांब, भाऊजी पक्के, घराघरात हेच संवाद. इतकं अधपतन आपल्या राष्ट्राचं व्हावं याचं नवल वाटतं मला खरोखर. आदर्श कुटुंब संस्था कशी असावी हे पूर्वजांनी आपल्यासमोर मांडून ठेवले. अथर्व वेदामध्ये एक इतकं सुंदर वचन आहे. अथर्व वेद सांगतो की नातं कसं असावं पिता पुत्राचं. पुत्रांनी किती आर्जवानं बोलावं पित्याशी, बहीण भावांचं, बहिणी बहिणीचं, मुला मुलाचं, आई मुलाचं नातं कसं असावं. असं कुटुंब हे कल्याण करतं समाज राष्ट्राचा अथर्ववेद सांगतो. इथे उत्तम मारला गेला आणि ध्रुवाला राग आला आणि त्यांनी यक्षांबरोबर भांडण मांडलं. अनेक यक्ष मारले त्यांनी युद्धामध्ये. शेवटी कुबेरांनी मध्यस्थी केली, महाविष्णूंनी मध्यस्थी केली. तह झाला, समेट झाला, साम झाला आणि युद्ध संपलं. या ध्रुवाचे 2 विवाह झालेले होते. एक पत्नी होती भ्रमी आणि दुसरीचं नाव होतं इला. या दोघींच्या पोटी अनुक्रमे एक उत्कल आणि दुसरा वत्सर असे 2 पुत्र जन्माला आले असं भागवत सांगतं. या वत्सराचा विवाह झाला. त्याच्या बायकोचं नाव जरा वेगळंच आहे, स्वर्वीथी. स्वर्वीथी असं नाव आहे. त्या दोघांच्या पोटी पुष्पार्ण या नावाचा एक पुत्र जन्माला आला. त्याला 2 पत्नी होत्या. एकीचं नाव प्रभा आणि दुसरीचं नाव होतं दोषा. या दोषापासून त्याला एक पुत्र झाला, त्याचं नाव होतं सूर्य. त्याला सर्व तेज असं म्हणत होतं. त्या सर्व तेजाचा विवाह आकुती नावाची एक अतिशय लावण्य होती, राजकन्या होती, तिच्याबरोबर झाला. त्यांच्या पोटी चक्षु या नावाचा एक पराक्रमी राजा जन्माला आला. त्या चक्षुच्या पत्नीचं नाव होतं नडवला. या नडवलांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव उल्मुक. उल्मुक. त्याच्या पत्नीचं नाव होतं पुष्करिणी. त्या पुष्करिणी आणि उल्मुक यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव होतं अंग. या अंगाचा विवाह झाला आणि दुर्दैव असं झालं, त्याच्या पत्नीचं नाव सुनीथा असं आहे. पण ती सुनीथा चांगल्या कुळामधून आलेली नव्हती. परिणामी पुत्र जो जन्माला आला तो चांगला जन्माला आला नाही. त्याचं नाव वेन. विवाह कसा करावा याची एक लक्ष्मण रेषा आपल्याकडे विदुर नीतीमध्ये आलेली, फार सुंदर आहे. भागवतामध्येही आलेली. 7 गोष्टी बघून लग्न करावं असं म्हटलेलं आहे. कोणत्या गोष्टी आहेत? कुलम च शीलम च वपुर यशश्च विद्याम च वित्तम च सनाथताम च. 7 गोष्टी सांगितल्या. या बघाव्यात लग्न करावं. म्हणजे कोणत्या? कुळ बघावं अगोदर. म्हणजे 3, 4, 5 पिढ्या मागचे लोक कोण होते हे पाहून घ्यावं. वडील कोण, आजोबा कोण, पणजोबा कोण, काय करत होते. वर वधू दोघांची कुळ बघून घ्यावी.
दुसरं शील पाहावं. सर्वेषाम अपि सर्व कारणमिदम शीलम परमभूषणम. सगळ्या सद्गुणांचा मुकुटमणी म्हणजे चारित्र्य, शील. वर आणि वधू, तरुण तरुणी ज्यांचा विवाह व्हायचा आहे त्यांचं चारित्र्य विशुद्ध आहे की नाही पाहून घ्यावं. ते जर विशुद्ध नसेल तर पुढची पिढी कधीही चांगली जन्माला येत नाही. म्हणून शील पहा. कुल झालं, शील झालं. वपू, वपू म्हणजे देह पाहून घ्यावा, निर्दोष आहे की नाही पाहून घ्यावा. आरोग्य संपन्नता दोघांच्या ठाई आहे की नाही पाहून घ्यावा. कारण निरोगी संतती पुढे जन्माला आली पाहिजे. पुढे यश, उभय कुळांनी काय यश प्राप्त केले, त्या कुळांचं लौकिक कसं आहे ते पाहून घ्यावं. चौथी गोष्ट. पाचवी गोष्ट विद्या. वरवधू यांनी काय विद्या प्राप्त केली, दोघांच्या कुळामध्ये काय विद्या आहे तेही पाहून घ्यावं. दोघं एकमेकाला अनुरूप विद्येच्या दृष्टीने आहेत की नाही पाहून घ्यावं. सहावी गोष्ट वित्तम म्हणजे धन. पुरेसं धन दोघं सुखाने राहू शकतील असं दोन्ही कुळांकडे आहे की नाही. आणि सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट म्हणून आपल्याकडे सांगितले सनाथता म्हणजे घरी वडील मंडळी आहेतच असं बघून विवाह संबंध करावा. आता म्हणतात नकोतच, राजा राणी बस. दोघही पगार घेऊ, लठ्ठ पगार, IT मध्ये जाऊ. कशी आमच्या तरुणांची अवस्था, खरंच काळजी वाटते काय काय वेळेला. मोठ्या शहरामध्ये पुण्या मुंबईचं तर चित्र आम्ही बघतो. सकाळी 7-8 ला जो तरुण बाहेर पडतो, जायची वेळ नक्की आहे, परत यायची वेळ नक्की नाही आहे. तो कधीही 10, 11, 12च्या अगोदर परत येऊ शकत नाही. वेगळ्या प्रकारची गुलामगिरी घुसलेली आहे राष्ट्रामध्ये. आता हा आपला तरुण कुटुंबाला केव्हा वेळ देणार, स्वतःचा व्यायाम करून तो आपलं शरीर सुदृढ केव्हा ठेवणार. 30 मध्ये आम्ही तरुण पाहिले, मानेचे त्यांना त्रास सुरू होतात, पाठीचे त्रास सुरू होतात, तासन तास दिवसभर संगणकापुढे बसलेले असतात. हे प्रकृतीला पराकोटीचं घातक आहे. पण हे कुणी समजावून घ्यायच्या मानसिकतेतच नाहीये. म्हणून सनाथता असावी. कारण वाढ वडिलांना अनुभव असतं. उगाच जास्ती पावसाळे पाहिले नसतं. काय करावं, काय धारण करावं, काय टाकावं, जीवनाचा मार्ग कसा निवडावा, अनुसरावा हे वडील मंडळी सांगू शकतात. या 7 गोष्टी पाहून विवाह करावा असं मुद्दाम सांगितलेलं आहे. ही जी सुनीता होती ती चांगल्या कुळामधून आलेली नव्हती. त्याचा परिणाम असा झाला, पोटी जो पुत्र जन्माला आला तो अतिशय दुर्वर्तनी निपजला. त्याचं नाव वेन. आम्ही शिक्षणशास्त्रामध्ये एक उदाहरण सांगतो, आपल्याला मुद्दाम सांगतो, ब्रिटनमध्ये घडलेलं आहे, लंडनमध्ये म्हणून सांगतो. ब्रिटनच्या सैन्यामध्ये कल्लक, मेजर कल्लक या नावाचा एक अधिकारी होता. तरुण असताना त्याला युद्धावर जावं लागलं. तो युद्धावर गेला. काही वर्ष त्याला युद्ध खेळत बाहेर राहावं लागलं. आणि अशा वेळेला एक अत्यंत असुसंस्कृत, जिच्या मनावर, चित्तावर, बुद्धीवर कोणतेही संस्कार नाहीत, जिचं कुळ अजिबात शुद्ध नाही, अशा नित्य दारू पिणाऱ्या एका दारुड्या स्त्रीबरोबर त्याचे संबंध प्रस्थापित झाले. त्या स्त्रीपासून त्याला संततीही झाली. पण एक काही वर्षानंतर तो परत आला. त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. नंतर त्याचा एका उच्च घराण्यामधल्या एका स्त्रीशी विवाह झाला. त्यांच्याही पोटी संतती जन्माला आली. आणि मृत्यूपूर्वी त्याच्या हातून काय घडलेलं होतं हे त्यांनी त्या पत्नीला सांगितलं. पुढे दोन्हीकडचे वंश वाढत गेले. आणि 15 जवळजवळ पिढ्या गेल्यानंतर मानसशास्त्रज्ञांना हे प्रकरण कळलं. ते कळल्यानंतर त्यांनी दोन्हीकडच्या घराण्यांचा अभ्यास केला. अधिकृत नोंद आहे याची शिक्षणशास्त्रामध्ये. आणि त्या मानसशास्त्रज्ञांना असं लक्षामध्ये आलं की जिथे त्याचा विवाह संबंध उच्च घराण्यामधल्या सुसंस्कृत, सभ्य, सुशिक्षित, आई वडिलांचे उत्तम संस्कार लाभलेल्या तरुणीबरोबर झालेला होता, त्या कुळामध्ये सगळे चांगलेच पुत्रकन्या जन्माला आले. कोणी प्राध्यापक झाले, कोणी शिक्षक झाले, कोणी न्यायाधीश झाले, कोणी डॉक्टर झाले, कोणी मानवतावादी झाले,
कोणी राजकारणामध्ये चांगलं स्थान प्राप्त करून घेतलं, सगळं. आणि दुसरीकडे ज्या दारुड्या स्त्री बरोबर त्याचं नातं झालेलं होतं, 15 पिढ्या कोणी दरोडेखोर आहेत, कोणी फासावर गेलेले आहेत, कोणी खून केलेले आहेत, कोणी लुटालूट करणारे आहेत. हे उदाहरण आहे प्रत्यक्ष. म्हणून आज आपल्याकडे वाटेल तसं प्रोत्साहन देतात, कुठेही विवाह करा. हे मुळातच चूक आहे. काही मंडळी मुद्दाम आग्रहाने म्हणतात, त्याला काय होते, वाटेल तिथे नातेसंबंध करा, खुशाल लग्न करा, काय बिघडते. पण हीच मंडळी ज्या वेळेला घोड्यावर पैसे लावतात रेसुआत, त्यावेळी त्या घोड्याच्या 5 पिढ्या शुद्ध आहेत की नाही बघून घेतात. म्हणजे पैसे मिळवून देणारा घोडा 5 पिढ्या शुद्ध, खरं आहे, तो त्यांना शुद्ध लागतो. याचं ब्रीड क्रॉसब्रीड नाही आहे ना, कसा आहे बघून घ्या, शुद्ध आहे की नाही बघून घ्या म्हणतात. आणि नातेसंबंध मात्र कुठेही व्हावा, पण मग त्याला काहीतरी वरवधूंच्या मध्ये काहीतरी साम्य हवं, दोन्ही घराण्यामध्ये काही साम्य हवं. वेन हा अतिदुष्ट असा पराकोटीचा दुर्वर्तनी आई वाईट घराण्यामधून असल्यामुळे या अंगाच्या पोटी जन्माला आला. या अंगाला इतका पुढे पश्चाताप झाला, कारण सगळ्यात दुःख असं असतं, दुर्वर्तनी पुत्र निघाला तर आई वडिलांना सगळ्यात खेद होतो. त्यांनी आपल्या घराण्याची परंपरा पुढे चालवायची असते, तोच आई वडिलांना दूषण द्यायला लागला, त्यांना छळायला लागला आणि वाटेल तसा वागायला लागला, तर अतिशय वेदना या आई वडिलांच्या मनाला होतातच, निसंशय होता. फार वाईट वाटलं अंगाला. हा वेन गादीवर बसला, त्यांनी अंगाला बाजूला केलं आणि तो काय सांगायला लागला सगळ्यांना, न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम द्विजाह क्वचित. तो सांगतोय कोणीही कोणत्याही प्रकारचा यज्ञ करायचा नाही, बंद, सगळे यज्ञ राज्यामधले बंद करून टाका. यज्ञाला आपल्याकडे इतकं महत्व का होतं आपल्याला माहिती आहे का? 12 बलुत इतकी सुखानी जगायची, इतकं धन त्यांना मिळत असे. कोळी आहे, साळी आहे, माळी आहे, कुंभार आहे, लोहार आहे, सुतार आहे, हे सगळे 12 बलुत्याचे लोक प्रत्येक यज्ञामध्ये लागत असत. यज्ञ झाला की हजारो घाट आणि माठ लागत असत, ते कुंभार तयार करून देत असे. नाना प्रकारच्या साधनासाठी सुतार लागत असे, स्तूप तयार करतात हवन करण्यासाठी, नाना विविध प्रकारच्या पळ्या तयार करतात, हे सगळं सुतार तयार करत असत. लोखंडाच्या वस्तू मंडप उभारण्यासाठी लागत असत, त्यावेळेला लोहारी लागत असे, शिंपीही लागत असे. अनेक नानाविध प्रकारची फुलं, काही यज्ञ तर वर्षभर चालत, वर्षभर त्या माळ्याला काम असे, प्रचंड प्रकारची नानाविध प्रकारची फुलं आणून पुरवायची. 12 बलुत सुखात नांदत असत. या वेनाने पहिल्यांदा सगळे यज्ञच बंद केले. तो म्हणाला कोणी यज्ञ करायचा नाही, कोणी दान करायचं नाही, आणि न दातव्यम, दान नाही करायचं, कोणी हविर्भाग द्यायचा नाही. त्यांनी सगळ्या राज्यामध्ये दौंडी पिटवली आपल्या आणि सांगितलं जर कोणी करताना दिसलं तर मी त्याला शास्त करेन आणि मारून टाकेन. एवढंच नाही, तो पुढे जाऊन म्हणायला लागला, तो यज्ञ पुरुष विष्णू कोण? तो तुम्हाला कधी दिसलाय तरी का? मग हा बघा, हाच महाविष्णू आहे. स्वतःकडे हात दाखवून तो म्हणतस, मीच महाविष्णू. पूजा करायचे, माझ्या राजसभेमध्ये या, माझ्या पुढे दंडवत घाला आणि मला तुम्ही भजत जा, माझं पूजन करत जा. महाविष्णूची प्रतिमा फेकून द्या, तुमच्या देवघरामधली माझी प्रतिमा तिथे ठेवा. विष्णू कोण, ब्रह्मदेव कोण, शंकर कोण, कुबेर कोण, यक्ष कोण, मी कोणालाही जुमानत नाही. अग्नी वरुण तुच्छ आहेत माझ्यासमोर, सगळ्यांना टाकून द्या, फक्त माझं पूजन करा म्हणजे झालं. सगळी प्रजा अस्वस्थ होऊन गेली. जे तेजस्वी महापुरुष असतात ते अशा वेळेला झगडतात राजाविरुद्ध. पण काही राजे असे लबाड असतात की त्यांना पुरस्कार देऊन मिंद करून टाकतात. अशी गंमत आहे. आजही काही वेळेला असं घडतं, पुरस्कार दिला की ओरडणारा मनुष्य चुप होऊन जातो. चल तुला 1 लाखाचा पुरस्कार, दिल्लीला बोलवतो, सन्मानित करतो, पुन्हा बोलायचं नाही आमच्या विरुद्ध. काही वेळ राजे असं करतात चतुराईने. वेण असंच करायला लागला. तो म्हणाला, ब्राह्मणानं तुम्ही मत्स्य सोडून फक्त माझी पूजा करा, नैवेद्य मलाच अर्पण करायचा, अग्रपूजेचा अधिकार केवळ मला, दुसरं कोणीही असणार नाहीये.
सगळ्या राज्यामध्ये अराजक माजून गेलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या कालखंडामध्ये एक संघ असा होता जो पराकोटीचा निस्पृह होता, तो होता ऋषी संघ. माझं एक स्वप्न आहे, आपल्याला सांगतो. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, खूप आहेत ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. हे ज्येष्ठ नागरिक संघ ऋषी संघ व्हायला पाहिजेत, हे माझं स्वप्न आहे. ते सत्य होईल मला खात्री आहे. कारण ज्येष्ठ नागरिक 60च्या 65च्या पुढचे असतात सगळे. त्यांचा प्रपंच सुफल संपन्न झालेला असतो. आयुष्यामध्ये वेगळं मिळवायचं काही राहिलेलं नसतं. जीवनाचा उपभोग घेऊन झालेला असतो. नातवंड झालेली असतात, काही भाग्यवंतांना पतवंडही झालेली असतात. आता उरलेलं आयुष्य त्यांनी आपल्या समाजाला, आपल्या राष्ट्राला द्यायचं असतं. ज्येष्ठ नागरिक संघाचा हेतू केव्हा तरी आठवड्यातून एकदा येणं, एखादी सहल काढणं, महिन्यात एकदा जेवण करणं नाहीच आहे. ज्येष्ठ नागरिक संघाने आता चंदनासारखं झिजावं. या राष्ट्रामधला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाने ऋषी संघ व्हायला पाहिजे. साध्या 7-12 उतारा मिळवण्यासाठी माणसाला 50 खेटे घालावे लागतात. पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत. टेलिफोनचं डबडं घरी येऊन पडतं, पण त्या माणसाला पैसे दिल्याशिवाय तो सुरू होत नाही. का घडावा असं? पार दिल्लीपासून गल्लीपर्यंत कुठेही बघावं, प्रचंड भ्रष्टाचार. 1,70,000 कोटी. करा बरं गुणाकार, तेवढी पूज्य ठेवा त्याच्यावर. एवढा भ्रष्टाचार आपल्या राष्ट्रामध्ये होऊ शकतो? मग माणसं अशी मुरदाड झाली आहेत की त्यांना ते म्हणतात हे काहीच नाही, उद्या याच्यापेक्षा मोठा कानावर येणार आहे. म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्यांची संख्याच राष्ट्रामध्ये मोठी झाली आहे का? जे सदाचारी आहेत त्यांचा आवाज इतका क्षीण का व्हावा? तो होता कामा नये. त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ हे ऋषी संघच व्हायला पाहिजे. ते निस्पृह असले तर त्यांचा अंकुश राजसत्तेवर असतो. पूर्वी राजा ज्यावेळेस सिंहासनावर बसत असे त्यावेळेला तो हातातला राजदंड उंच करून म्हणायचा, अदंड्योहम अदंड्योहम अदंड्योहम, मला दंड करेल असा कोणी नाही. त्यावेळेला न्यायाधीश उभा राहायचा आणि म्हणायचा, राजन दंड्योसी दंड्योसी दंड्योसी. ही न्यायसत्ता राजसत्तेच्या वर आहे, लक्षात ठेव. हे तो राजाला सांगत असे, हा न्यायसत्तेचा दंड तुझ्या मस्तकावर बसेल. केवढी उदात्त परंपरा होती. म्हणून हे आज सुद्धा आपल्या राष्ट्रामध्ये घडलं पाहिजे. त्या ऋषी संघानी वेनाला खाली खेचला, वेन मृत्यू पावला. आणि पुढे मग पृथू नावाच्या राजाला त्यांनी एका सत्पात्राला गादीवर बसवलं. हा पृथू राजा इतका चांगला निघाला, त्यांनी नानाविध प्रकारचे याग केले, पण तेवढं करून तो थांबला नाही. पृथू हा आपल्या चक्रवर्ती सम्राटापैकी पहिला असा राजा आहे की ज्यांनी शेतीला उत्तेजन दिलं. त्यांनी या राष्ट्रामधली सुपीक भूमी शोधून काढली आणि शेतकऱ्यांना सांगितलं की शेती करा, शेती वाढवा. पृथ्वीराजाचे हे कौतुक आहे. आणि तेव्हापासून आपल्या राष्ट्रामध्ये शेती विपुल प्रमाणामध्ये व्हायला लागली. एवढं करून तो थांबला नाही. त्यांनी खनिजांचा शोध घेतला की आपल्या इथे कोणकोणती खनिजे होतात. जमिनीमधली खनिजे शोधायला त्यांनी प्रोत्साहन दिलं. आपल्या ज्या पुण्य सलीला नद्या आहेत त्यांच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी आणि नगर विकासासाठी कसा करावा हे पृथ्वीनं पहिल्यांदा शोधून काढलं. त्यांनी अनंत प्रकारच्या सुधारणा केल्या आणि पृथ्वीच्या राज्यामध्ये सगळी प्रजा अत्यंत सुखी, समाधानी, आत्मतृप्त होऊन गेली. त्याच्यावरून या धरणीचं, या मेदिनीचं नाव पडलं पृथ्वी. पृथ्वी आपण तेव्हापासून म्हणायला लागलो कारण पृथ्वीराजांनी त्यावर राज्य केलं. त्याच्या अगोदर धरणी किंवा मेदिनी असं नाव होतं. हा राजा इतका कृतार्थ आणि धन्य होऊन गेला. त्याच्या ठाई सहनशीलता होती, त्याच्या ठाई तपस्या होती, त्याच्या ठाई ज्ञान होतं, त्याच्या ठाई करुणा होती. तो विलक्षण प्रजावत्सल राजा होता. आपलं तेज, आपलं ऐश्वर, आपलं धन, आपला खजिना त्यांनी जनतेवर उधळून टाकलेला होता.
जनता समृद्ध होऊ दे, हे राष्ट्र समृद्ध होऊ दे, असं स्वप्न त्यांनी बाळगलं आणि स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी ते मूर्त करून दाखवलं, सत्य करून दाखवलं. आणि त्याच्यामुळे पृथ्वी अतिशय सुखाने नांदायला लागली. या पृथ्वीला सनकादिकांनी फार सुंदर उपदेश केलाय आणि तो भागवतामध्ये आलेला आहे. अतिशय सुंदर उपदेश आहे. आणि हा कृतार्थ झालेला राजा शेवटी त्यांनी जर काय केलं असेल तर तोही वानप्रस्थी झाला आणि पुढे निघून गेला. चतुर्विध पुरुषार्थ त्यांनी आदर्शपणे आचरले. कसे आचरले? अर्थ आणि काम हे प्रवृत्तीचे पुरुषार्थ आहेत, धर्म आणि मोक्ष निवृत्तीचे पुरुषार्थ आहेत. हे दोन्ही म्हणजे दोन्हीकडचे पुरुषार्थ समन्वय समतोल ठेवून आचरले तर मानवी जीवन कृतार्थ होतं. अर्थ आणि काम हे प्रपंचाचे पुरुषार्थ आहेत, धर्म आणि मोक्ष परमार्थाचे पुरुषार्थ आहेत. आपल्याकडे उत्सव असतो एखाद्या मंदिराचा, त्यावेळेला कावडी येतात पाण्याच्या. पहा, एखादा बांबू असतो, काठी असते मोठीच्या मोठी, पुढे एक घागर आणि मागे एक घागर लावलेली असते. त्या दोन घागरी लावायचा हेतूच असतो की त्याचं संतुलन व्हावं. मागची घागर काढली तर ती कावड पुढे पडेल आणि पुढची घागर काढली तर मागं पडेल. दोन्ही घागरी लागतात. त्यातली एक घागर प्रवृत्तीची आहे, एक निवृत्तीची आहे. एक प्रपंचाची आहे, एक परमार्थाची आहे. एक इतीची आहे, एक नेतीची आहे. एक लौकिकाची आहे, एक अलौकिकाची आहे. एक इहलोकाची आहे, एक परलोकाची आहे. एक व्यक्ताची आहे, एक अव्यक्ताची आहे. आणि ती जी दांडी आहे ना, ती धर्माची आहे. त्या धर्माच्या काठीला प्रवृत्ती निवृत्तीनं समन्वयात्मक तोलून धरलेलं आहे. पृथ्वीराजानं असे चतुर्विध पुरुषार्थ उत्तम साधले. महर्षी व्यासानी भागवत लिहिलं, त्याच व्यासानी सांगितले की अरे धर्मावर अधिष्ठित असे अर्थकाम सेवन करा. दोन्ही बाहू उंच करून मी सांगतोय, पण कोणी ऐकायलाच तयार नाहीये. सगळ्यांना अर्थकाम हवे, धर्म कोणाला नकोय. कारण धर्म काय करू नकोस आणि तुझी लक्ष्मण रेषा कोणती आहे ते सांगत असो. मनुष्य त्याला लाथाडतो आणि ज्यांनी लक्ष्मण रेषा ओलांडल्या त्यांना कुठे ना कुठेतरी शास्त करावं लागले आणि त्यांच्या वाट्याला पराकोटीचं मोठं दुःख आलेलं आहे. म्हणून धर्माधिष्ठित अर्थकाम सेवन करावेत. अर्थात पैसा मिळवताना धर्म सांभाळावा आणि आपल्या आयुष्याची तृप्तता कामाची करत असताना, आपल्या इच्छांची परिपूर्ती करत असताना धर्माच्या चौकटीमध्येच ती करावी. हे मानवानं कधीही विसरू नये. केवढा महान उपदेश आहे. आणि म्हणून सांगितले धर्माधिष्ठित अर्थ काम जे सेवन करतात त्यांना, अगदी साधी गोष्ट आहे, त्यांना काय प्राप्त होणार? त्यांना मोक्षाची प्राप्ती होणारच. पृथूनी वानप्रस्थ स्वीकारला. पृथूचा जो पुत्र होता विजिताश्व, तो सिंहासनावर बसला. तोही तितकाच पराक्रमी निघाला. त्याचा पुत्र हवीरधान म्हणून होता. तोही तितकाच म्हणजे आपल्या आजोबांची वाडवडिलांची परंपरा चालवणारा होता. त्याचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं बर्हिषद. हा बर्हिषद इतका पराक्रमी निघाला, त्यांनी आपल्या राज्याच्या सीमा आणि विस्तारल्या. एकेकाळी भारतवर्षाच्या सीमारेषा काय होत्या म्हणून सांगू. आज जो पामीर पर्वत आहे ताजिकिस्तानाजवळचा, तिथपर्यंत भारताच्या सीमारेषा जाऊन भिडलेल्या होत्या. आज 6 वर्षापूर्वी आपल्याला ज्ञात असेल, उत्खननामध्ये रशियामध्ये एक प्रचंड शिवमंदिर सापडलं. तिथपर्यंत आपली संस्कृती गेलेली होती. आजचं म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश, सिंगापूर असो, थायलंड असो, हाँगकाँग असो, हा सगळा भाग, चीनचा काही भाग, इथपर्यंत भारताच्या सीमारेषा प्रचंड पसरलेल्या होत्या. त्या सगळ्या भूभागाला काय म्हणत असत? अजनाबद्ध प्रदय. बरं का, नारद म्हणाले राजा पुरंजन या नावाचा राजा होता. हा कर्मामध्ये नित्य रमलेला असे आणि कितीही कर्म केली तरी त्याची तृप्ती व्हायची नाही. किती धन मिळवलं, किती वैभव वाढवलं तरी त्याला अजून वाटायचं सोन्या नाण्यांनी, पाचू माणकांनी आपला राजवाडा अजून मढवून काढावा. किती किती हव्यास धरावा, पण त्या राजाचं कधी समाधानच व्हायचं नाही. त्या पुरंजन राजानी पुरंजनी नावाच्या स्त्रीशी विवाह केला.
या पुरंजन राजाचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं अविज्ञात सखा. या राजाला 10 मित्र होते, याच्या व्यतिरिक्त हा 11वा होता सखा. असा त्याचा राज्यकारभार चाललेला असताना त्याच्या आयुष्यामध्ये एक सखी आली. पुढे त्याला 5 फड्यांच्या नागाने दंश केला. नारद सांगतायत एक सुंदर रूपक आहे. पुरंजन म्हणजे जीवात्मा, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जण. पुरंजनी म्हणजे आपली बुद्धी. ही बुद्धी 2 प्रकारांची असते, एक बहुशाखा बुद्धी आणि दुसरी निश्चयात्मिका बुद्धी. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले, तुम्हाला माणूस व्हायचं असेल काय करा, निश्चयात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. सांख्य योगामध्ये 2ऱ्या योगात सांगितले. तेव्हा बुद्धीचे टप्पे कसे असतात बघा, चढत्या श्रेणीनं. पहिल्यांदा बहुशाखा बुद्धी म्हणजे कशी, तिला सगळंच आवडतं, भ्रमरासारखी 10 विषयावर नाचणारी ती बहुशाखा बुद्धी. हेही हवं, तेही हवं, तेही हवं. मनुष्य एक अशी 100 कामं आयुष्यामध्ये करतो. खरं तर 100 नंबरी एकच काम करावं, त्याच्यामध्ये मानवी जीवनाला कृतार्थता, धन्यता आहे. पण माणूस 10 गोष्टी 100 गोष्टी करत जातो आणि शेवटी थकला म्हणजे हाताशी काही लागलेलं नसतं. तेव्हा बहुशाखा बुद्धी ही व्यवसायात्मिका किंवा निश्चयात्मिका बुद्धीमध्ये पालटावी. ती पालटली, सत्वगुण वाढला की ती तशी पालटते. ही निश्चयात्मिका बुद्धी पक्व झाली की त्या बुद्धीला आपण म्हणतो मती. ही मती ज्या वेळेला पक्व होते आणि मुरते त्यावेळेला त्या बुद्धीला आपण म्हणतो मेधा. ही मेधा बुद्धी ज्या वेळेला पक्व होते आणि नीर क्षीर विवेक करायला शिकते, सार काय असार काय, अविनाशी काय विनाशी काय हे ज्या वेळेला कळतं त्या बुद्धीला पंडा बुद्धी म्हणतात. पंडा बुद्धी ज्या वेळेला पक्व होते त्यावेळेला त्या बुद्धीला प्रज्ञा म्हणतात. आणि प्रज्ञा ज्या वेळेला मुरून पक्व होते त्यावेळेला त्या प्रज्ञेला ऋतंभरा प्रज्ञा असं नाव आहे. अब्जावधीमध्ये एखाद्याला अशी ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते. म्हणजे थोडक्यात या पृथ्वी तलावर 6-8 अब्ज जर लोकसंख्या असतील तर तेवढेच त्यातले 6 किंवा 8च ऋतंभरा प्रज्ञेचे लोक आहेत असं गृहीत धरा. इतकी ती अवघड आहे. पण निदान आपल्याला मती मेधापर्यंत तरी जाता आलंच पाहिजे, तरच मानवी जीवनाची कृतार्थता आहे. हा पुरंजन जीवात्मा बहुशाखा बुद्धीमध्ये रमला. त्याला 10 मित्र लाभले म्हणजे त्याची 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय त्याच्यामध्येच तर रमून गेला. म्हणजे काय, हात पाय वाणी उपस्थ पायू, डोळे नाक कान त्वचा जीभ, बस याच्यामध्येच तो रमून गेला, ह्याच्या पलीकडे काही नाही. त्याला एक सखी मिळाली म्हणजे इंद्रियाची वृत्ती मिळाली. ती इंद्रियाची वृत्ती माणसाला विषयामध्ये नित्य नाचवत असते आणि म्हणून ती सखी त्याला प्राप्त झाली. पुढे 5 फड्यांचा म्हणजे पंचप्राणाचा, कारण त्याचा देह इतका खिळखिळा होऊन गेला की पंचप्राण व्याकुळ झाले आणि त्यांनी त्याला दंश करून टाकला. बर्हिषद राजाला तात्पर्य कळलं. तो नारदाना शरण गेला आणि त्यांनी आपला हव्यास सगळा सोडला आणि तो स्वतः तर कृतार्थ झाला पण प्रजेलाही त्यानं कृतार्थ केलं. इतिहासामध्ये त्याचं नाव प्राचीन बर्हिषद म्हणून आहे. हा बर्हिषद राजा खरोखर कृतार्थ होऊन गेला. भागवत पुढे जातं, 5व्या स्कंधापर्यंत येतं आणि 5वा स्कंध असा आहे की त्याच्यामध्ये गद्यही आहे आणि पद्यही आहे. अशी गंमत आहे. उत्तानपादाचा वंश आपण पाहिला. 5व्या स्कंधामध्ये 26 अध्याय आणि 668 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये प्रियव्रताचा म्हणजे दादाचा वंश आता सांगितलाय, ध्रुवाचा वंश सांगून झाला. आता त्याच्या वडील भावाचा वंश कसा चालला ते सांगितले. हे सांगत असताना भागवत तुम्हा आम्हाला सांगतं की ज्या सृष्टीमध्ये आपण आहोत त्याच्यामध्ये 5-6 आकर्षणं मानवाला फार असतात. कोणती असतात? एक, भोजन फार प्रिय असतं आणि जीव नानाविध मागतच असते सारखं. इंदूरला तर 56 भोग आहेत मला वाटतं, बडोद्यालाही आहे असं. सराफा म्हणून जागा आहे, ते 7ला दुकानं बंद झाली की आओ भाई म्हणून जलेबी खाओ, मूग का हलवा खाओ, क्या सगळे शुद्ध घी में बना हुए पदार्थ ले लो म्हणतात सगळेजण. मजेत खात असतं, काही गैर नाही त्याच्यामध्ये.
पण माणसाच्या जिभेला जर एकदा चटक लागली ना, तर ती जीभ माणसाला हवं तसं राबवूनच घेते. पोट म्हणतं पुरे आणि जीभ म्हणते खा. आता या द्वंद्वातून सुटका कशी करून घेणार सांगा. मग वैद्याकडे, डॉक्टरकडे जायला लागतं, बिघडलेलं पोट ठीक करावं लागतं. पोट सांगत असतं बाबा रे पुरे. पुण्यातली गंमत सांगतात की म्हणे एक ग्रस्त एका वाड्यात जेवायला आज जात होते आणि दुसरी जेवून बाहेर पडत होते. तेव्हा आज जाणाऱ्याने विचारलं, काय म्हणाले आज बेत काय आहे जेवायला? तर आतून बाहेर पडणाऱ्या माणसाने म्हणे तर्जनी हे बोट तोंडात घातलं एवढं आणि पटकन श्रीखंड काढून दाखवलं. इथपर्यंत आल्यावरच थांबला तो महात्मा. आता पुढे आत ढकलायला जागाच नाही. संत एकनाथांनी भागवतावर टीका लिहिली, आपल्याला माहिती आहे. एकादश स्कंदावर त्याचा थोडा उलगडा पुढे करायचा. पण नाथ म्हणतात की परमार्थ कोणाला, प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ कोणाला साधतो? ज्याला रसना जिंकता आली त्याला. रसना म्हणजे जीभ. ही जिव्हा दोन प्रकारे जिंकावी लागते. की ती रससेवन करणारी आहे, षड्रस तिला आवडतात सगळे. तिला किती खाऊ घालायचं षड्रसातलं याचा विवेक ज्याला कळतो त्याला परमार्थ साधला. आणि काय बोलावं आणि काय बोलू नये हे ज्याच्या जिभेला कळलं त्यालाही परमार्थ साधला. तेव्हा रसनेवर या दोन प्रकारे नियंत्रण ठेवावं असं परमार्थ सांगतो. नाथांनी फार सुंदर वर्णन केले. आता इथे पहिलं भोजन, दुसरं आकर्षण आहे ते म्हणजे द्रव्य. धन कोणाला नको असतं, पण शेवटी धनानी मानवाचं अधपतन होतं. काही वेळेला इतकी आसक्ती निर्माण होते की माणूस थांबतच नाही, तो पुढे पुढेच धावत राहतो. त्याला कितीही द्या तुम्ही बघा, त्याला काही पुरेच पडत नाही. कितीही दिलं तरी तो आणखीन पुढे धावत असतो नित्य. त्याची इच्छा, वासना, कामना कधी शमतच नाही. मला आणखीन पाहिजे, आणखीन धन पाहिजे, आणखीन धन पाहिजे. रशियामध्ये लिओ टॉल्स्टॉय या नावाचा एक अतिशय थोर कादंबरीकार, कथाकार होऊन गेला. त्याने एक सुंदर कथा लिहिली, कदाचित आपल्या वाचनातही आली असेल. हाऊ मच लँड डज अ मॅन नीड, असं त्या गोष्टीचं नाव आहे. माणसाला किती भूमी लागते. त्या कथेत त्यांनी सांगितले, एक असा शेतकरी असतो, गरीब असतो अतिशय, आणि त्याच्या मनात नेहमी खेद येत असतो की एवढे राब राब राबतो, काय धान्य नीट निघत नाही, किती वर्ष दारिद्र्यामध्ये गेली. शेवटी त्याला एक सत्पुरुष प्रसन्न होतो आणि तो म्हणतो, मी तुला प्रसन्न झालोय, मी तुला आज एक अद्भुत वर देतो. उद्या सूर्योदयाला तू घराबाहेर पडायचंस. तू जितकं लांब जाशील तिथपर्यंतची भूमी तुझी सुपीक होऊन जाईल सगळी. वर आहे माझा. वर्षभरामध्ये जगात कोणाकडे नाही इतकं धन तुझ्याकडे येईल. अट एकच आहे, ज्या ठिकाणून तुझ्या घरापासून तू निघशील तिथं पुन्हा सूर्यास्त व्हायच्या अगोदर परत यायचं. काय सुंदर अट घातली बघा. शेतकरी म्हणतो बस एवढाच. त्याला हर्षवायू झाला आणि त्यांनी काय केलं, बायकोकडे त्यांनी शिदोरी बांधून घेतली पत्नीकडून आपल्या आणि निघाला. सूर्योदय झाला असा वाटच बघत होता. एक क्षणही वायानं घालवता निघाला. पहिली 4 पावलं चालल्यावर त्याला असं वाटलं, अरे जास्तीत जास्त भूमी मिळायला पाहिजे. चालून कसं चालेल, पळायला पाहिजे. म्हणून तो पळत सुटला. धावतोय धावतोय, डोक्यावर सूर्य आला तरी धावत होता, धपापत होता. मनात आला, रे थोडी भाकरी खाऊया पत्नीनं दिलेले. तरुणाला जेवण दररोजच आहे, भूमी उद्या नाही मिळणार, आणखीन पळूया. दुपारचे 3 वाजले, 4 वाजले, सावल्या लांबायला लागल्या तरी म्हणाला अजून 1 तासभर पळायला काय हरकत आहे. अजून 1 तासभर धावला आणि मग त्याच्या असं लक्षात आलं 5 वाजले. अरे बापरे, आता त्या सत्पुरुषांनी सांगितले आपल्या झोपडीपर्यंत सूर्यास्ताच्या अगोदर पोहोचलं पाहिजे. उलटा पळत निघाला, बेहोश होऊन धावत. छाती फाटून गेली पळता पळता. निम्म अंतर सुद्धा काटलेलं नव्हतं आणि तिथेच कोसळला आणि मृत्यू पावला. आप्तजन सगळे त्याला शोधत आले, त्याला उचलला आणि शेवटी त्याला 6x3 खड्डा काढला आणि त्यात पुरला. लिओ टॉल्स्टॉय म्हणाला, किती भूमी लागली त्याला शेवटी. हाऊ मच लँड डज अ मॅन नीड.
याचा अर्थ पुरुषार्थ गाजवू नये, पराक्रम करू नये असं नाही, अवश्य करावं, पण त्यात लालचीपणा नसावा, दुसऱ्याला लुटायची प्रवृत्ती नसावी, दुसऱ्याचा गळा कापून धन कधी मिळवू नये, त्यात ढोंगीपणा नसावा, मन एकदम स्वच्छ असावं. मग भोजन आहे, द्रव्य आहे, तिसरी गोष्ट वस्त्र. आता वस्त्राबद्दल इंदूरकरांना काय सांगावं, बाजारपेठेच एवढी प्रचंड आहे. पुढे जातो, चौथी आसक्तीची गोष्ट म्हणजे स्त्री. प्रत्येकालाच असं वाटतं की जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आपली पत्नी असावी. इंग्रजी भाषेमध्ये म्हण आहे, म्हणे आपली पत्नी सुंदर नसते, शेजाऱ्याची अधिक सुंदर असते. हा काय चमत्कार आहे. संत म्हणतात, आचार्य म्हणतात, शहाणे व्हा, अंतरंग अधिक सुंदर असलं पाहिजे. बाह्य रंग हे काय तुमचं कर्तृत्व नाही. एखाद्याला वाटतं असं, हा मी काय देखणं आहे, मी काय देखणी आहे, तुझं काय कर्तृत्व आहे त्याच्यात? तू काय स्वतःला सुंदर बनवलेस? ईश्वराने तुला जसं घडवलं तसा देह मिळाला. तुझं नाक कसं असावं, डोळे कसे असावेत, रंग कसा असावा, जाडी कशी असावी, उंची किती असावी, ईश्वराने ठरवलं. तुझं काय कर्तृत्व आहे? तेव्हा आपल्या रूपाबद्दल गर्व नसावा. पुढे घर, चांगली वास्तू कोणाला नको असते. या मूलभूत गोष्टी आहेत की ज्या मानवाला अत्यंत प्रिय असतात. आणि या सगळ्याची लक्ष्मण रेषा सांभाळा असं सगळे धर्मग्रंथ टाहो फोडून सांगतात, तरी माणसाच्या हातून पाप होतात. हा चमत्कार आहे मोठा. आणि म्हणून भागवतांनी एक कथा सांगितली, फार सुंदर कथा सांगितलेली आहे, ती भरताची आहे. त्याचा संदेश असा आहे की आसक्त होऊ नये माणसं. उत्तानपादाचा मोठा भाऊ जो प्रियव्रत, त्याच्या पोटी अग्निग्र जन्माला आला. त्याचा पुत्र नाभिराज, नाभिराजाच्या पोटी ऋषभदेव जन्माला आला. त्याच्या पोटी भरत राजा जन्माला आला. या भरतावरून अजनाभ वर्ष आला, म्हणजे आपल्या राष्ट्राला भरत असं नाव पडलं, असं अनेक पुराणांमध्ये म्हटलेलं आहे. भारतचा दुसराही अतिशय सुंदर अर्थ आहे. भा म्हणजे आत्मविद्या, त्यात रत झालेला देश किंवा राष्ट्र म्हणजे भारत. अध्यात्मविद्या इतकी थोर जगामध्ये अन्यत्र कुठेही नाही, म्हणून भारत नाव पडलं. हा भरत राजा त्यांनी उत्तम प्रकारे राज्य केलं. नानाविध प्रकारचे यज्ञ केले, प्रजेला कृतार्थ केलं, शेती वाढवली, खजिना वाढवला. इतकी समृद्धी आली या राष्ट्रामध्ये की वैभव कळसाला जाऊन पोचला. हा राजा आपला नित्यक्रम आचरायला कधीही कमी करत नसे. एकदा सगळी गडबड होऊन गेली. गडबड अशी झाली की एकदा तो नदीच्या पात्रामध्ये उभा होता आणि सूर्याला अर्घ्य देत होता. आजूबाजूला जंगल होता आणि त्यांनी पाहिलं, अचानक त्याची दृष्टी गेली तर एका अगदी आता प्रसूत होणार अशा हरिणीच्या मागे एक व्याघ्र लागलेला होता. आणि ती जीवाच्या भयानं पळत होती, उड्या मारत जात होती. आणि अशा वेळेला तिनं आपले मुलासहित प्राण वाचवले, पण त्या दगदगीनं ती हरिणी मृत्यू पावली. पण शावक मात्र जन्माला आला. ते मोठं लोभस होतं. भरतानी त्याला त्या पाण्यामधून उचललं, पोटाशी धरलं, परत आणलं आणि तो भरत राजा त्या हरणाच्या प्रेमातच पडला. जरा दृष्टीआड ते हरण झालं की त्याला सोसवत नसे. मग ज्यावेळेला तो संध्या करायला बसे त्यावेळेला त्याच्या मनात यायला लागलं, कुठं आहे आपलं शावक, कुठं आहे? त्यावेळेस संध्येमध्ये त्याचं लक्ष लागेल. राज्यकारभार करायला बसला, न्यायदान करायला बसला की तो सारखं बघत असे, माझे शावक कुठे आहे, हरिण कुठे आहे मी पाळलेलं. म्हणजे त्याला त्या हरणाशिवाय दुसरा विचारच उरला नाही. त्याचा परिणाम असा झाला की शेवटी भरत राजा मृत्यू पावल्यानंतर त्याला पुढला जन्म हरणाचा आला. गीतेचा 8वा अध्याय काढून वाचा. त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितले की मृत्यूच्या वेळेला जो विचार मनात येईल त्याप्रमाणेच गती लाभते, पुढचा जन्म तसाच मिळतो. वार्धक्यामध्ये आयुष्यभर काय काय केले ते सगळं सारखं आठवत असतं. आयुष्यात चांगलं केलं तर देह ठेवताना चांगलं आठवतं, अन्यथा वाईट आठवतं. केलेली पाप वार्धक्यामध्ये आठवतात आणि मानवाचं अधपतन होतं आणि कदाचित पुन्हा मानवाचा जन्म मिळत नाही. कुणी भ्रमात राहू नये की आत्ता मानवाचा जन्म आहे म्हणजे पुढल्या मानवाचाच जन्म मिळणार, मुळीच भ्रमात राहू नका.
पुढचा जन्म बांडगुळाचा सुद्धा असेल, कुत्र्याचा असेल, गायीचा असेल, काही सांगता येत नाही. एखाद्या वृक्षवेलीचा असेल, पोरकिड्याचा असेल. तुम्ही जे जे कर्म करता ते कर्म कसं आहे त्याच्यावर पुढला जन्म अवलंबन आहे. कारण कर्म विपाक हिंदू धर्माचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि सत्य आहे तो 100%. थोडक्यात जे पेराल, जसं पेराल तसंच ते उगवणार, दुसरं काही उगवणार नाही. तंबाखूची बाग लावली आणि अगदी दररोज पूजेला बसून नारायणाची प्रार्थना केली, आंबे लागू देत रे बाबा, आंबे नाही लागणार, तंबाखूचीच बाग वाढणार ना. जे जसं कर्म कराल तसंच त्याला फळ लागणार. म्हणून कर्म शुद्ध करा. अंत्यसमयी म्हणून अर्जुनाला उपदेश करताना सांगितलेलं आहे, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन. योगयुक्त राहा. कुठलाही कालखंड असो, उत्तरायण नाही तर दक्षिणायन, 24 तासातलं कोणताही क्षण. म्हणून नारदांनी सांगितले, अर्जुनाचा रोम रोम म्हणे कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय म्हणत असे. इतका तो योगयुक्त होऊन गेलेला होता. या भारताला जो लढा लागला, शेवटी त्याला हरणाचा जन्म मिळाला. हरणाचा जन्म मिळाल्यानंतर त्याची पूर्वस्मृती गेलेली नव्हती, हे आश्चर्य आहे. आपल्याकडे योगशास्त्र असं सांगतं की आपण ज्या वेळेला गर्भात असतो त्यावेळेला आपल्याला पूर्वजन्माचं ज्ञान असतं. जन्म झाल्यानंतर आपण ते विसरतो. तो ज्या वेळेला जीव वाढतो आणि आता जन्माला येणार असतो त्यावेळेला त्या जीवाला पूर्वजन्म आठवत असतात. आपण जन्माला आलो की ते विसरतो. पतंजलींनी सांगितले, अहंता आणि ममता ज्यांनी पूर्ण जिंकल्या त्यांना कथनता नावाची सिद्धी प्राप्त होते. पूर्वीचे सगळे जन्म दिसतात आणि पुढले जन्मही दिसतात, अशी ती कथनता नावाची एक सिद्धी आहे पतंजलींच्या योगशास्त्रामध्ये. तेव्हा हा हरण झाला तरी त्याला स्मरण होतं, पुढे तो मृत्यू पावला. आणि त्याच्यानंतर त्याचा पुढचा जन्म आला. तो अंगिरस नावाचा एक ऋषी होता, एक सज्जन सत्प्रवृत्त, त्याच्या घरामध्ये तो जन्माला आला. जन्माला आल्यानंतर त्याला पूर्वीचा जन्म आठवत होता. आता मी कोणत्याही आसक्तीमध्ये पडणार नाही असं त्याच्या मनामध्ये आलं. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता कोणत्याही लोभात, मोहात, आसक्तीत गुंतायचं नाही. म्हणून तो प्रत्येक बाबतीत उदासीन असायचा. म्हणून त्याला सगळेजण जडभरत म्हणायला लागले. हा जडभरत आहे, कशातच काही त्याला रहस्य नाही आहे, जडभरत आहे. प्रकृती उत्तम होती म्हणून सगळेजण त्याच्याकडून वाटेल ती कामं करून घेत असत आणि तो प्रेमाने करायचा, मी कशात गुंतणार नाही, हीच त्याची भावना होती. आणि एकदा गंमत अशी झाली, सिंधू सव्य राजा, त्याचं नाव रहुगण असं होतं, तो एकदा प्रवासाला निघाला होता. आणि त्यावेळचा राजे लोक अनेक प्रवास, काही जण घोड्यावरून, काही जण रथातून, काही जण नगर प्रदक्षिणेला पालखीतूनही जात असत. तसा तो राजा पालखीतून निघाला. योग असा होता की एक पालखीचा भोईच आला नाही, आजारी पडला असेल, काय झालं असेल, तो आला नाही. तेव्हा राजा म्हणाला, अरे बघा कोणी धट्टा कट्टा असेल त्याला आणा आणि चौथा भोई म्हणून उभा करा. तेव्हा बाकीचे 3 भोई होते, त्यांनी या जडभरताला पाहिलं. प्रकृती सणसणीत होती. ते म्हणाले याला घेऊन चला. तिघांनी त्याला धरलं आणि ते म्हणाले चल पालखी न्यायची आहे. जडभरत म्हणाला आनंद आहे, चला. तो आला आणि त्याला त्या कामासाठी राजाने जुंपलं, रहुगण राजाने. आता पालखीचा दांडा कसा धरायचा आणि पालखी कशी पळवायची ही कला आहे, त्याचंही शास्त्र आहे. प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे आपल्याकडे. फोडणी केव्हा द्यायची याचं सुद्धा शास्त्र आहे. भलत्या वेळी देऊन चालत नाही. भात शिजवताना त्यात पाणी किती घालावं याचं शास्त्र आहे. वाहन कसं चालवावं त्याचं शास्त्र आहे. ते केलं नाही की अपघात होतो. फोडणी नीट दिली नाही की पदार्थ बिघडतो. पाणी पुरेसे गेलं नाही की भात कच्चा राहतो. परिणाम लगेच दिसतात. पण मनुष्य त्या सगळ्यांच्या बाबतीत काळजी घेतो. पण मानवी वर्तनाचंही शास्त्र आहे हे मात्र तो विसरून जातो. ही गंमत आहे मानवी जीवनाची. सर्वाधिक प्रधान शास्त्र मानवी जीवनाचं आहे आणि हे सत्य आहे 100%. पण त्याचाच विसर मानवाला पडतोय. केवढं आश्चर्य. रहुगणाने पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं, त्याला धक्के बसायला लागले पालखीमध्ये. आणि तो म्हणाला, अरे काय चालवत आहे पालखी. त्यावेळी त्या पहिले 3 जे भोई होते त्यातले एकाने सांगितलं, महाराज याला पकडून आणलेलं आहे एका माणसाला, चांगला धट्टा कट्टा आहे, पण त्याला पळायची लय नाहीये, त्याला कळत नाही पालखी कशी चालवायची.
आणि म्हणून अशी वेडी वाकडे पावलं सगळ्यांची पडायला लागली, तुम्हाला त्यामुळे धक्के बसतायत. त्यावेळी राजाने त्या जडभरताचा उपहास केला. राजा त्याला म्हणाला, हा काय सुखी जीव आहेस रे. खूप उपहास केला, टोचून बोलला राजा त्याला. आपल्याला असं कोणी टोचून बोललं की भयंकर संताप होतो, आपला राग येतो आणि ते आयुष्यभर राहतं बघा आपल्या मनामध्ये. आणि मग माणसं ते मनात ठेवून, मराठी भाषा काय सक्षम आहे म्हणून त्याचं उट्ट काढतात किंवा तरी काय म्हणी आहे ते, उट्ट काढणे, अगदी मनात ठेवून प्रसंग बघून उट्ट काढतात त्याचं. हा जडभरत हसला शेवटी. आणि त्या राजाला आश्चर्य वाटले, एवढं टाकून बोलतोय आपण, टोचून बोलतोय, याच्यावर काही परिणामच नाहीये. हा जडभरत म्हणाला, राजा तू कोणाला बोलतोयस. माझ्या आत्म्याला जर बोलत असशील तर आत्मा निर्विकार आहे, त्याला कोणताही गुण नाही, त्याला काहीच बोचत नाही, त्याला काही लागत नाही. बरं माझ्या देहाला तू जर बोलत असशील तर देह मातीतच मिळायचं, त्याला काय लागायचंय. आज ना उद्या केव्हा तरी तो मातीत जाणार, मृत्यू येणार आहे त्याला. राजाला एकदम अंधारामध्ये विजेचा लोळ यावा तसं झालं. अरे बापरे, ज्याला आपण भोई म्हणून पकडून या कामाला लावलेला आहे तो कुणीतरी आत्मज्ञानी महापुरुष दिसतोय. म्हणून तो खाली उतरला आणि त्याचं एक वचन आहे. तो म्हणाला, मी आपल्याला ओळखलं, मला इंद्राची भीती वाटत नाही, इंद्राच्या वज्राची भीती वाटत नाही, शंकराच्या शूलाची त्रिशूलाची भीती वाटत नाही, महाविष्णूच्या सुदर्शन चक्राची भीती वाटत नाही, अग्नी असो, सूर्य असो, चंद्र असो, कुबेर असो, कोणाचीही माझ्या मनामध्ये भीती नाहीये. भीती मला फक्त एकाचीच वाटते, सत्पात्र ब्राह्मणाच्या वचनाची. ब्राह्मण कोण पुढे मी सांगणार आहे बरं का. सत्पात्र ब्राह्मणाचं वचन असं असतं की त्याच्या मुखातून निघालेला शब्द हा सत्यच होतो. म्हणून तो राजा, रहुगण राजा म्हणतोय, महात्म्या मी तुला ओळखलं नाही, तुझ्या शब्दाला मी फार घाबरतो, आता मला उपदेश कर. म्हणून राजाने त्याचे पाय धरले. त्यावेळेला त्या राजाला या जडभरताने जो उपदेश केला, अतिशय सुंदर उपदेश आहे. त्या उपदेशाला भागवतानी भवाटवी म्हटलेलं आहे. भव म्हणजे हा आपला जन्म, हे सगळी सृष्टी, हे सगळं ब्रह्मांड. म्हणून भवसागर तरुंजा म्हणतो ना आपण. भू म्हणजे असणे, त्याच्यावरून भवसंज्ञा तयार झाली. त्या भवसागरात आपण आहोतच. अटवी म्हणजे भयंकर काहीतरी, विराट विकराळ अरण्य. त्याचं एक सुंदर रूपक या रहुगण राजाला त्या जडभरतानी सांगितलं. तो म्हणाला, आपला संसार म्हणजे गहन अरण्य राजा. यात काही वेळेला रस्ते सापडतात आणि काही वेळेला सापडत नाहीत. आणि त्याच्याचमुळे आपण शेवटी म्हणतो, अरे चुकलो बरं का त्यावेळेला असं वागलो असतं, किंवा त्यावेळेला ही निवड केली असती, किंवा या मार्गाने गेलो असतो अधिक बरं झालं असतं. असं प्रत्येकाच्या आयुष्यात उद्गार निघतात की नाही पहा. त्यावेळेला असं केलं असतं तर बरं झालं असतं. संसार गहन अरण्य, रस्ता सापडेल न सापडेल. बर या गहन अरण्यात संसार रूपी चालत असताना वाटेमध्ये अनेक चोर येतात आणि लुबाडून नेतात. हे चोर म्हणजे आपली इंद्रिय. ते आपल्याला सगळ्या बाजूनं ओरबाडून खात असतात. नाथांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. नाथ म्हणतात की जिभेला चांगला रस पाहिजे, कानाला चांगला शब्द पाहिजे, डोळ्याला चांगलं रूप पाहिजे, सारखे मागत असतात. आणि कितीही दिलं या इंद्रियांना तरी त्यांची तृप्ती होत नाही. मी तृप्त झालो असं म्हणणारी आयुष्यामध्ये किती माणसं आपल्याला भेटतात सांगा. फार कमी. की माझं जीवन कृतार्थ झालं, मी धर्मानिष्ठित जीवन जगलो आणि मी कृतार्थ आहे, धन्य आहे. प्रपंच जसा धर्मशास्त्राने केला तसा मी न्यायानं, नीतीने, सदाचाराने केला. माझ्या मनामध्ये काही किलमिश नाही. जवळजवळ कोणी सापडणार नाही आपल्याला. म्हणून हा रहुगण राजाला सांगतोय, राजा ते चोर म्हणजे इंद्रिय आहेत, ती लुबाडतात. का? ते मानवाची धर्मबुद्धी नष्ट करतात आणि मग माणसाच्या हातून पाप होतं. प्रत्येक मनुष्य स्खलनशील आहे असं म्हटलं जातं. आणि मग त्याला आठवतं, मग तो म्हणतो, अरे मी त्यावेळेला असं वागायला नको होतं, मी का बरं त्या पापाला संमती दिली.
असा विकल्प, असा विचार प्रत्येक माणसाच्या मनात येतो. जडभरत म्हणतोय ही इंद्रिय काय करतात? धर्मबुद्धी नष्ट करतात. बरं नुसते चोर आहेत असं नाही, आप्त असतात. ते आप्त म्हणजे लांडगे कोल्हे ते जंगलामधले, ते तुम्हाला केव्हा लुबाडून खातील काही सांगता येत नाही. कदाचित त्यांचा डोळा तुमच्या स्थावर जंगमावर असतो, केव्हा तुम्हाला लुबाडतील, केव्हा वेडेवाकडे सल्ले देतील काही सांगता येत नाही. गृहस्थाश्रम अलिप्त राहून केला, धर्माधिष्ठित केला तर राजा चांगलाच असतो. पण या गृहस्थाश्रमामध्ये जो आसक्त होतो त्याला विषयाच्या करंड्यामध्ये पडल्यासारखं वाटतं. भवाटवी भयंकर आहे म्हणून राजा सावधान हो. कुसंगती मानवाला लागली की त्यातून मनुष्य पाखंडी होतो, नास्तिक होत जातो आणि स्वतःलाच ईश्वर समजायला लागतो. कोण्योस्ति सदृशो मया, गीतेनं म्हटले माझ्यासारखा कोण, मीच, असं त्या माणसाला वाटायला लागतं. हे भयंकर आहे. ज्या सुखांसाठी त्याच्या मनामध्ये हव्यास आणि आसक्ती असते ती सगळी सुख क्षणभंगूर असतात. खरं तर पहा, सुखाशी कुठे नसतातच. सुखाची साधनं असतात, तेवढी आपण घरी आणतो. स्वयंचलित वस्त्र धुणारं यंत्र, हो की नाही? आणि बरं वाटतं. शेजारणीला सांगतात तुझ्याकडे हाफ ऑटोमॅटिक आहे, माझ्याकडे फुल ऑटोमॅटिक आहे. बरं, असं सांगायलाही बरं वाटतं. ही सुखाची साधनं आहेत सगळी, पण सुख नसतात ना. इंदूरमध्ये दुकान असेल तर मला सांगा भिसेजी, वाटेल तितकी सुख इथून भरून नेतो पुण्यात वाटायला. एकाही दुकानावर कुठे पाटी नसणार, येथे सुखे विकत मिळतात. शक्य नाही. मऊ गादी विकत घेता येते पण झोप नाही विकत घेता येत. पैसा धन वाटेल तेवढं असतं पण काही वेळेला तळमळत असतो मनुष्य मऊ गादीवर सुद्धा. सर्वोत्तम कुठलीही गादी घेतली तरी झोप विकत मिळत नाही. कधी गादी विकत मिळते, तशी सुखाची साधनं विकत मिळतात. सुख नाही. बर पुन्हा ती क्षणभंगूर आहेत. देह केव्हा पडेल सांगता येत नाही आहे. दुःख म्हणजे काट्या कुट्यांचं ना सगळं भयानक रान आहे रे बाबा राजा. आणि पुन्हा असा मनुष्य या जीवनामध्ये वावरत असताना परस्त्री परधनाची आसक्ती कोणाच्या मनामध्ये केव्हा निर्माण होईल काही सांगता येत नाही. जडभरत काय सांगतोय पहा. म्हणून तुकोबांचं एक वचन फार सुंदर आहे. तुकोबांचं, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेणे पुरे माझे काम निवारीला भवश्रम, परद्रव्य परनारी झाली विषाची ये परी. काय सांगितले तुकोबा? परद्रव्य परनारी झाली विषाची ये परी. जडभरत सांगतोय परद्रव्य परनारीची आसक्ती महाभयंकर, जणू काही नरकाची द्वार आहेत. जडभरत त्या रहुगणाला सांगतो. तुकोबाना म्हणे पराभूत करायचे सगळे प्रयत्न केले. मंबाजी गोसावी सालो मालो. तुकोबा इतके वैराग्य संपन्न वीतरागी, समत्व गीतेचा योग चित्तामध्ये धारण केलेले. शेवटी त्यांनी एक प्रभावी कांचन कामिनीला म्हणे अनेक बळी पडतात. तेव्हा कांचनाची लालूच दाखवून झाली, काही उपयोग झाला नाही. शेवटी एका गणिकेला पाठवलं सालो मालोनी. गणिका लावण्यवती होती, तरुण आली. ती म्हणाली कोण तुक्या कुत्र्यासारखा फरफटत घेऊन येते माझ्या मागे. आणि ती गेली. अतिशय सुंदर पैकी शृंगार केला. तुकोबांच्या दारात जाऊन तिनं नाचायला प्रारंभ केला. तर तुकोबाई बाहेर आले, चिपळ्या हातामध्ये घेतल्या आणि तुकोबा तिच्यावर नाचायला लागले. ती म्हणाली हाच का तुक्या, आत्ता याचं कुत्र करते माझ्या मागे नेते. गायला तिनं प्रारंभ केला. तुकोबा गायला लागले. असा काही वेळ गेल्यानंतर तिने विचारलं तुकोबा माझं नृत्य तुम्हाला आवडलं का? तुकोबा म्हणाले का नाही, किती सुंदर नाचता आपण. आम्हीही कीर्तनात नाचतो पण आपल्यासारखं आम्हाला नाही सुंदर नृत्य करताय. तिने विचारलं तुकोबा माझं गाणं गळा आवडला का? आहा. तुकोबा म्हणाले किती त्या पांडुरंगाने तुम्हाला गोड गळा दिलाय. आम्ही कीर्तनात अभंग गातो, संकीर्तन मांडतो पण आम्हाला इतकं गोड गाता येत नाही. तिनं पटकन एक प्रश्न विचारला मग तुकोबा माझं रूप नाही का तुम्हाला आवडलं? त्यावेळी म्हणे तुकोबा गहिवरले. आणि इतके गहिवरले तुकोबानी जे उत्तर दिलं ना इतकं विलक्षण आहे. तुकोबा म्हणाले आपलं रूप किती आवडलं म्हणून सांगू, जशी माझी रुक्मिणी माऊली.
जडभरत राजा त्या रहुगणाला सांगतोय, रहुगणा, परद्रव्य परस्त्रियाची आसक्ती कधी मनात आणू नये. भवाटवी भयंकर आहे. विषयासक्ती म्हणजे मृत्यूचं द्वार आहे, ते टाळायला शिक. जडभरताचा उपदेश ऐकून रहुगण राजा तृप्त आणि कृतार्थ होऊन गेला. आमचे राजे ऋषीजनांचा उपदेश धारण करत असत, हे कौतुक आहे. पुढे जडभरतानी आपला देह ठेवला म्हणजे थोडक्यात त्याला मुक्ती मिळाली. या राजाला सुद्धा आत्मज्ञान प्राप्त झालं, त्यालाही मुक्ती मिळाली. या 5व्या स्कंधामध्ये पुढे सगळा भुवनकोश मांडलेला आहे. म्हणजे सप्तद्वीप सप्तखंड कशी आहेत त्याची रचना मांडलेली आहे. 18व्या अध्यायामध्ये भिन्न भिन्न अशा वर्षांचं वर्णन केलेलं आहे, वेगवेगळ्या खंडांचं वर्णन केलंय. सूर्याची गती कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे उत्तरायण दक्षिणेकडे त्याचं भ्रमण कसं असतं सूर्याचं, उत्तरायण दक्षिणायनामध्ये, याचा तपशील या भागवतांनी सांगितलेला आहे. आपल्याला ते सगळं माहिती होतं. आणि मनुष्य जर नेटका वागला नाही, परस्त्री परधनाची आसक्ती ठेवली, तर त्याला नरक गती कशी प्राप्त होते ते या 5व्या स्कंधाच्या शेवटी सांगितले. शुकाचार्यांच्याकडून परीक्षितांनी हे सगळं ऐकलं. आणि तो परीक्षितांना शुकाचार्यांचा उपदेश इतका भावलेला होता. त्या परीक्षिताने शुकाचार्यांना एक प्रश्न केला. तो म्हणतो, हे महाभागा, हे शुकाचार्या, हे पुण्यश्लोक आचार्या, मला एक सांगा की नरकाची गती चुकवावी म्हणून मानवानं कर्म कोणत्या प्रकारचं करावं, कोणत्या प्रकारचं कर्म आचरावं, त्याचं कर्तव्य कसं असावं की ज्यामुळे केवळ नरकच नव्हे स्वर्गालाही त्याला ओलांडून जावं आणि मोक्षाची प्राप्ती त्याला व्हावी, असं त्याचं कर्म कसं असावं ते सांग. शुकाचार्यांना आनंद झाला. विद्यार्थी चांगला असला की गुरुला सांगायला हुरूप असतं. नानाविध प्रकारच्या आशंका विचारल्या जात आहेत आणि त्याची उत्तर शुकाचार्य देत आहेत. ते शुकाचार्य म्हणाले की मृत्यू अटळ आहे रे बाबा, मृत्यूपासून कोणीही सुटलेला नाही. जो जन्माला येतो तो मृत्यू पावतो. तेव्हा आपण आपल्यालाच निरखावं, आपल्या स्वभावामधले दोष काढावेत. समर्थ म्हणाले, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. हे ज्याला जमलं तो कृतार्थ आणि धन्य होऊन गेला. खरंच आहे. आणि म्हणून आपण आपल्या स्वभावामधले दोष काढून टाकावे. वैद्य जसा रोग जाणतो आणि मग औषध देतो, तसं आपल्यात काय उणीव आहे आणि त्याच्यावर औषध कोणतं हे ज्याचं त्यांनी विचार करून ठरवावं. जमत नसेल तर जाणत्याची संगती धरावी, सद्गुरूला शरण जावं आणि कृतार्थपणे जीवन जगायला शिकावं. शुकाचार्य राजाला म्हणतायत की पापी मनुष्य कसा होतो त्याचं तुला एक सुंदर उदाहरण सांगतो. मानवानी स्वतःच्या आचाराबद्दल किती जागरूक असलं पाहिजे त्याचं ते उदाहरण आहे, हे ते समजावून घे. शुकाचार्य सांगायला लागले. शुक म्हणतात, कान्यकुब्ज या नावाचं एक नगर होत. तिथे अजामेळ या नावाचा एक अतिशय सत्पात्र असा तपपूत मनुष्य राहत होता. त्याची दिनचर्या ठरलेली असे. आपल्याकडे कर्मकांड म्हणून कुचेष्टा करतात काही वेळेला. मी त्याला कर्मकांड म्हणत नाही, मी त्याला कर्मनिष्ठा म्हणतो. प्रतिदिनी ठरलेल्या वेळेला देवपूजा करणं ही कर्मनिष्ठा आहे, कर्मकांड नाही आहे की. त्या वेळेला वेळच्या वेळी उठलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे, संध्या केली पाहिजे, तेवढं चंदन उगाळलं पाहिजे, तेवढी फुलं आणली पाहिजेत, पुरुष सूक्ताचा पाठ करायला, सगळं करायला पाहिजे ना. ही कर्मनिष्ठा एक प्रकारची. माझा स्वाध्याय त्याच्यामधून होतो, माझी बुद्धी सतेज राहते. तेजस्विनावधीतमस्तु. गायत्री मंत्राचं जप त्यासाठी आहे. सूर्या, तुझं जसं तेज आहे तसं माझ्या बुद्धीचं तेज राहू दे, म्हणून ती कर्मनिष्ठा आहे माझी. म्हणून त्रिकाल स्नान संध्या तेवढ्यासाठी सांगितलेली आहे. हा अजामिल ते सगळं आचरत होता. एके दिवशी नदीवर स्नानाला गेला आणि स्नान करून परत येत असताना त्याला डोळ्यापुढे नको ते दृश्य पाहायला मिळालं. एक कोणीतरी असा कामगार असेल, एका वेश्येबरोबर त्याचे प्रणय चाळे चाललेले होते. या अजामिळानं ते दृश्य पाहिलं आणि परत आल्यानंतर त्याच्या मनातून ते दृश्य काही हलेना. नाथांच्याकडे म्हणे कोणीतरी गेलेला होता.
नाथांना म्हणाल मला उपदेश करा. नाथ हसले, कारण उपदेशाची योग्यता नव्हती त्या माणसाची. नाथ म्हणाले असं करा, उद्या या, उद्या मी उपदेश करतो आपल्याला. पण एक काम करायचं, येताना एक गोष्ट मनात घेऊन यायची आणि मला सांगायची, मग मी तुम्हाला उपदेश देणार. हे ग्रस्त दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडले आणि वाटेत रस्त्यामध्ये एक मेलेलं गाढव त्यांनी पाहिलं. आता नाथांच्याकडे आले, ते मेलेलं गाढव काही मनातून निघेना त्या माणसाच्या. प्रयत्न केला, काही केलं तरी निघेना. शेवटी नाथ म्हणाले त्या माणसाला, गाढवा बर का, मेलेलं गाढवही तुझ्या मनातून निघत नाही, चित्त शुद्धी कर, मनाची शुद्धी कर, त्या हृदयामध्ये परमात्म्याला जागव. देह देवारा हृदय पाठ संपुष्ट मध्ये कृष्णमूर्त बैसविली. असं ज्या वेळेला होईल ना, हळूहळू तुझ्यामध्ये चित्त पालट उपदेश करीन, कृतार्थ होशील. अजामिळाच्या मनातून ते दृश्यच निघेना आणि मग त्याचं हळूहळू असं अधपतन होत गेलं. त्यांनी प्रपंच टाकला, तो वेश्यागमनी झाला. त्या वेश्येवर त्यांनी सगळं आपलं धन उधळायला प्रारंभ केला. असं करता करता त्याचा देह जराजर्जर होऊन गेला आणि शेवटी मृत्यू त्याला डोळ्यापुढे दिसायला लागला. आणि त्याच्या लक्षात आलं की आता आपण नक्की मृत्यू पावणार. आणि यमदूत ज्या वेळेला त्याला त्याच्या दृष्टीपुढे दिसायला लागले, तेव्हा तो इतका घाबरला, इतका घाबरला. मृत्यू कोणाला हवा असतो सांगा? अगदी नळ्या कोंबा म्हणतात सगळीकडून, पण जगवा. कोणाला मृत्यू हवाय? कोणीतरी एक मनुष्य म्हणे, कष्टाने श्रमला दमला आणि हुश्य रस्त्यात थांबून म्हणाला, यमा सोडवा रे मला. त्याची पुण्याई असेल, यम तत्काळ दाखल झाला, रेड्यावरचा यम. हा घाबरला, म्हणाल तुम्ही कोण? यम म्हणाल मी यम, तुम्ही स्मरण केलंस ना माझं, चल. नाही नाही म्हणाल, एवढ्यात नाही, पुढे बघू. कुणाला वाटतं मृत्यू यावा म्हणून? यालाही वाटलं अशा मिळालं मृत्यू नको आपल्याला. म्हणून त्यांनी त्याचा सगळ्यात जो धाकटा मुलगा होता नारायण या नावाचा, त्याला कळवळून साथ घातली. नारायणा धाव रे धाव, कळवळून साथ घातली. ती इतकी अंतःकरणापासून होती की मी पापात्मा आहे. यमदूत आता माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागले. मानवी आयुष्यामध्ये मी अनंत पाप केली, मी नरकातच जाणार, पण नारायणा धाव रे धाव, पुत्राला हाक घातली. पण ती इतकी कळवळून विशुद्ध भावनेने घातली की विष्णूचे दूत आले म्हणे त्याचं रक्षण करायला आणि पुढे त्याला तारले आणि अजामिलाचा उद्धार झाला. तुम्ही म्हणाल छान कथा आहे, मस्त मार्ग आहे, आयुष्यावर पाप करायची, शेवटी नारायण म्हणावं असा अर्थ नाहीये काही त्याचा. अधपतन मुळात होऊ नये म्हणून काळजी घ्यावी म्हणून शुकाचार्य सांगतायत, राजा म्हणून मानवानं अत्यंत सावध असावं. हळूहळू प्रपंचाची मिठी कमी करावी, कारण किती आसक्ती ठेवली तरी तृप्ती नाहीच आहे. समर्थ रामदास म्हणाले, प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जात असे. प्रपंचाचे रंग आपोआप फिके होत नाहीत, हळूहळूच होत जातात आणि मिठी हळूहळू सोडवावी लागते. म्हणून प्रपंचाकडून परमार्थाकडे जाणं याचाच अर्थ व्यक्ती कुटुंबाकडून समाजाकडे, राष्ट्राकडे जाणं आहे. दुसरं काय आहे? जीवन आपल्यापुरतं न जगता आपलं आयुष्य राष्ट्राला देणं, चंदनासारखं उगाळून टाकणं, हाच परमार्थ आहे. दुसरा काय आहे? त्याच्यामध्येच मानवाला श्रेयस गवसत असतं. परमार्थ म्हणजे एकांतात बसा नुसतं नारायण म्हणा एवढा अर्थ नाही आहे काही. मग अशा जीवनाचा राष्ट्राला आणि मानवतेला काय उपयोग आहे? म्हणून शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता अशी बंधनं मानवाने पडू देऊ नयेत, म्हणून नित्य जागरूक असावं. आपण नेहमी त्याच्याबद्दल खबरदार राहिलं पाहिजे. पुढे या प्रियव्रत उत्तानपादाचा एक 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 वंश वाढत गेला. पुत्र पौत्र प्रपौत्र असा वाढत गेला. अजामिळाचा जो सगळ्यात लहान पुत्र होता नारायण, जणू काही त्यांनी त्याला तारलं. आपल्याकडे धर्मशास्त्रांनी 4 प्रकारचे पुत्र सांगितलेत. एक प्रकारचा जो पुत्र आहे त्याला म्हणतात शत्रुपुत्र, दुसऱ्याला म्हणतात ऋणानुबंधी पुत्र, तिसऱ्याला म्हणतात उदासीन पुत्र आणि चौथ्याला म्हणतात सेवक पुत्र. असे 4 प्रकार आहेत पुत्रांचे. अर्थही सांगतो आपल्याला. शत्रुपुत्र याचा अर्थ असा
की मुलगा जन्माला येतो पण जणू काही शत्रू असल्यासारखा वागतो. आपल्याकडे धर्मशास्त्रांनी सांगितले की पुढे जे प्रजनन होईल त्याच्यासाठी माता पित्या दोघांची मनबुद्धी शुद्ध पाहिजे, तरच मुलगे चांगले जन्माला येतील, नाहीतर येणार नाहीत. हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. पण ज्या वेळेला माता पित्याची मन शुद्ध नसतात, कलुषित असतात, कदाचित भांडण झालेलं असतं, एखाद्या अशुद्ध भावनेचा पगडा मनावर असतो, पुत्र कन्या जन्माला येतात, ते जणू काही शत्रू असतात. ते घराचा ताबा लवकर घेतात. आई वडिलांना म्हणतात वृद्धाश्रमात जा, तिथेच तुमची जागा आहे, तुमची सगळी संपत्ती, मोठं घर आता माझं, तुम्हाला हकलून देतो. हकलून काढतात, वृद्धाश्रमामध्ये टाकून देतात. शत्रुपुत्र. आई वडिलांना अजिबात अनुकूल नसलेला पुत्र तो शत्रुपुत्र. दुसरा असतो तो ऋणानुबंधी असतो, म्हणजे पूर्वजन्माचे काही ऋणानुबंध संबंध असतात, त्याची जणू काही पूर्ती करण्यासाठी तो आलेला असतो आणि म्हणून त्याला ऋणानुबंधी म्हणतात. म्हणजे जेवढ्याच तेवढं वागणार असतो तो, म्हणजे तो त्रास नाही देणार आई वडिलांना, पण त्यांच्यासाठी फार करणारही नाही. म्हणजे तो स्वतःहून सेवा नाही करणार. आई वडील आजारी पडले तर एखादी दाई नेमेल म्हणेल बघ तू पैसे हवे तेवढे घे म्हणजे झालं. केव्हा आई वडील सुटले की सुटलो म्हणेल, म्हणजे तो त्यात गुंतणार नाही. ऋणानुबंधी, जणू मागच्या जन्मीचं ऋण निःशेष करण्यासाठी त्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेला. तिसरा असतो तो उदासीन. उदासीन याचा अर्थ असा की तो मुळात प्रपंचात रसच घेत नाही. तुकारामांचे वडील बंधू होते, त्यांचं नाव सावजी. ते सावजी म्हणाले की मला प्रपंच करायचं नाही. बळे त्यांचं लग्न केलं. त्यांची पत्नी पुढे मृत्यू पावली. मृत्यू ज्या क्षणी ती पावली त्या क्षणी सावजींनी घराचा निरोप घेतला आणि ते निघून गेले. ते कुठे गेले कोणालाही कळलं नाही. हिमालयाकडे निघून गेले. तुकोबांचे वडील बंधू ते पुन्हा कधीही परत आले नाहीत. उदासीन पुत्र. काही पुत्र असे उदासीन असतात आणि त्याच्यामुळं ते आई वडिलांच्या आणि कुटुंबाच्या कामी येण्याच्या ऐवजी समाज राष्ट्राच्या कामी जास्ती येतात. प्रचारक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाहेर पडलेले असे अनेक लोक की ज्यांनी सगळं आपलं जीवन राष्ट्राला देऊन टाकलं. हातापायात बळ उरलं नाही तिथपर्यंत राष्ट्रासाठी काम केलं. प्रचारक म्हणून बाहेर पडून हा त्याग आहे मोठा. उदासीनता आहे. व्यक्तिगत प्रपंचाबद्दल काही आस्था आसक्ती नाही. असे अन्यही आपल्याला पाहायला मिळतील. एक संघाचंच उदाहरण आहे असं नाही, जगामध्ये असे अनेक पाहायला मिळतात. उदासीन असतात. आणि शेवटचा असतो तो सेवक पुत्र. सेवक पुत्र याचा अर्थ असा की तो जणू काही आई वडिलांचा मान करण्यासाठी, त्यांचं वचन पाळण्यासाठी जन्माला आलेला असतो. हा ऋणानुबंध दीर्घकाळ टिकणारा असतो. निःशेष करण्यासाठी नसतो, उलटा वाढवण्यासाठी असतो. कितीही आई वडिलांची सेवा केली तरी ती कमीच आहे असं त्याला वाटत असतं. आई आजारी आहे, वडील आजारी आहेत, तो काळीज ओतून स्वतःला झिजवून आई वडिलांची सेवा करतो. त्याला कळलेलं असतं की हे पुण्यदायी कार्य आहे, हे केलंच पाहिजे. आज ज्या शरीराच्या माध्यमातून मी एवढा गर्व बाळगतो तेच मुळात मला आई वडिलांच्या मुळे मिळाले, काय फुशारकी मारावी मी. म्हणून आई वडिलांची सेवा करणं, त्यांच्याविषयी पराकोटीची आस्था आणि प्रेम माझ्यामध्ये, ते सुद्धा कसं निर्व्यास, त्यांची इस्टेट मिळावी म्हणून नव्हे, स्थावर जंगम मिळावं म्हणून ती सेवा नाही आहे. अतिशय प्रेमानं, आस्थेनं, ऋण मनामध्ये पितृ ऋण जागवून ती सेवा केलेली असते. आणि तो माता पित्यांना आत्यंतिक जपतो, सेवा करतो. पुंडलिक असो, पुंडलिकाने जशी सेवा केली, पांडुरंग आला तरी त्याला सांगितलं थांब, वेळ असेल तर थांब, नाही तर जा. आई वडिलांची सेवा करतोय तर थोडा थांब, आई वडिलांची सेवा झाली की तुझ्या भेटीला. तोपर्यंत वीट भिरकावली म्हणे उभा राहा त्याच्यावर. पांडुरंगाला कौतुक वाटलं, पांडुरंग उभा राहिला. तुकोबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की कारे पुंड्या मातलासी, पुंड्या म्हटले पुंडलिकाला, उभे केले ऋषिकेशी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. पण त्या विटेला सुंदर अर्थ आहे बरं का. आपल्यापैकी अनेक जण म्हणतात वीट आला बुवा प्रपंचाचा, बरोबर आहे ना, पण ते 5 मिनिटं टिकतं, पुन्हा प्रपंचाची मिठी घट्ट सोडायला कोणी तयार नसतं. 5 मिनिट
तो जो प्रपंचाचा वीट आहे तो टाकला त्यांनी पुंडलिकाने. आणि पांडुरंगाला सांगितलं, राहा त्याच्यावर उभा, माझ्या मनात प्रपंचाची आसक्ती कधी जागू नये. हा सुंदर अर्थ आहे. हा सेवक पुत्र आहे. किती सुंदर भाव आहे. म्हणून चहुदेहाची ही करुनिया वीट, वरी उभा नीट पांडुरंग. अजामिळाचं भाग्य असं की नारायणासारखा त्याला पुत्र लाभला, की ज्यानी सेवेलाही तो धावला आणि त्या नारायणाच्या नावामुळे प्रत्यक्ष नारायण प्रसन्न होऊन विष्णुदूत त्यांनी पाठवून त्या अजामिळाचा उद्धार करून टाकला. म्हणून माता पित्याची भावना उत्कट असावी. संतती ही जनावरालाही होत असते. मानवाच्या पोटी पुढली पिढी जी जन्माला येते त्याला प्रजनन म्हणतात. प्रकर्षाने होणारं जनन आहे. ते जनन उत्तम असावं. आणि कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. संत जन म्हणतात असे पुत्र कन्या जन्माला यावेत, म्हणून तितक्या उत्कट भावनेनं प्रजनन व्हावं. हे विशेषतः नवदाम्पत्यांनी तर विशेष करून लक्षात ठेवावं. विवाह संस्कार उत्तम प्रकारे समजावून घ्यावा. आज भागवत कथा पुढे लिहायची होती पुष्कळ, पण वेळ संपली आपली. परत जाण्याचे वेध असतात. आमच्या बांधवांना काही वाटणार नाही, कारण घरी गेल्या बसतील म्हणतील वाढा. आमच्या भगिनी वाहताना जाऊन स्वयंपाक करायचा असतो घरी, तेव्हा त्यांच्यासाठी वेळेची मर्यादा आम्हाला सांभाळावी लागते. पण आज जेवढं आपण ऐकलं तेवढं सानंद आपण आपल्या मनामध्ये साठवूया, त्याच्यावर चिंतन करूया, विचार करूया. कारण वक्ता आणि श्रोता दोघांचं ते कर्तव्य असं भागवत सांगतं, की कथा इकडून ऐकून इकडून सोडून द्यायची नसते, ती इथे अंतरंगात साठवायची असते. संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठवू. ती साठवायची कथा, त्याच्यावर मनन करायचं आणि त्यातून जीवनाचा काही बोध घेत जीवन अधिक समृद्ध श्रीमंत करून टाकायचं. तसं जीवन तुम्हा आम्हा सगळ्यांना या भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनं समृद्ध करता यावं. म्हणून त्याच जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करूया, आरती गाऊया, मगच आज काही काल विरमूया. योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय. प्रभू देव जय देव श्रीमद्भागवता पठणे मनने पठणे भक्ती गाथा. जय देव जय देव वेदाचे हे सार पाहे रसभरित दश लक्षण हे आहे लक्षित. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती माता. जय देव जय देव द्वादश स्कंदामध्ये श्रीहरीची लीला 335 अध्याय गाती गोपाळा. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती माता. जय देव जय देव 18 सहस्र श्लोक गाती ऐकती ज्यासी हरी भक्ती त्यासी तत्प्राप्ती. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती माता. जय देव जय देव गायत्रीचे मंत्र रूप हे पाहे परीक्षिती शुक संवाद आहे. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती माता. जय देव जय देव भागवत रूपी देवा तुझी आरती तुझी आरती जनार्दनाची. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती माता. जय देव जय देव गोपाल कृष्ण